क्षणक्षणाहाची करावा विचार, क्षणक्षणाहाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, नासिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरुनी आवडी, किंवा संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. नासिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरुनी राहो. नासिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, क्षणक्षणाहाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, नासिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आजचं श्राद्धाची सेवा आहे. सामान्य जीवाचं आमचं श्राद्ध म्हणावं, आणि संतांची पुण्यतिथी असते. पुण्यवान पुरुषाची पुण्यतिथी, आपल्या वारकऱ्याचीही पुण्यतिथीच. तसं पाहायला गेलं तर जीवदशा बाधित करून ज्यांनी तुळशीमाळा धारण केली, अपार पुण्य ज्यांच्या पदरात आहे, अशांची पुण्यतिथी होते. वारी घडते, आणि ते विशेष पुण्य ज्याच्या महाराज भाग्यात असतं, अशीच माणसं पंढरीच्या सदैव हे वारकरी जे पंढरी दैववान म्हणावं. आम्ही भाग्याचे किंवा आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, आम्ही भाग्यवान आहोत. आमच्याजवळ पूर्व पुण्याचा साठा इतका आहे की बहुत सुकृत जोडलेली आहे. आणि या पद्धतीनं हे 8वं पुण्यस्मरण त्यानिमित्तानं सेवा आहे. तुकोबारा हेही सांगतात, क्षणाक्षणाला हा विचार मानवी जीवनानं काय करावा. मानवी जीवनाला एकदा आल्यानंतर इथली या शरीराची नश्वरता बघावी, आणि तरावया पार भवसिंधू हाच विचार करावा. दुसरा कोणताही विचार करू नये. कारण नाशिवंत देह जाणार, सकळ देहही जाणार, देह संबंधीही जाणार, किंवा तो कसा नाशिवंत हे कळवून तरी घ्यायला पाहिजे. कारण आयुष्य सदैव काळ खात आहे. आणि मग संत समागमी धरुनी आवडी, किंवा धरावी आवडी, संत समागमात राहावं, संतांच्या संगतीत राहून परमार्थाची तातडी करावी. का इहलोकामध्ये धन, दारा, पुत्र, वैभव, सत्ता, संपत्ती, सौंदर्य या मोहामध्ये, या धुरामध्ये डोळे भरून राहू नयेत. आणि हा इहलोकाचा व्यवहारच असा आहे. इथं मानवाला हे सगळे मोहाचे प्रसंग गुंतवतात. म्हणून आम्हाला मुक्त व्हायचं आहे. आम्हाला पीडा आहेत 2-3, एक देहनिर्वाह, एक रोगराई आणि बंध. आम्हाला मुक्त व्हायचं आहे, मोठी पीडा. रोगराईची दुसरी पीडा आहे, आणि आता काय खायचं ही अडचण आहे. देहनिर्वाह झालाच पाहिजे. इंद्राला देखील पीडा आहे, पण एकच आहे, त्याला मुक्त होता येत नाही, भोग भोगता येतील. आणि मग संतांना पीडा आहे कोणती, देहनिर्वाहाची आहे, रोगराईची आहे, पण मुक्त मात्र होता येत नाही. मुक्त झालेले आहेत संत, मात्र त्यांना रोगराई आणि देहनिर्वाहाची अपेक्षा राहिलेली नाही. मुक्त झालेले आहेत, त्यांना कोणताच त्रास नाही. म्हणून सामान्य जीवानं शोक करण्यासारखं काय काय आहे हे विचार करा. भगवंत सांगतात, असोचानन व सोचस्वम प्रज्ञावादांश भाषसे, गतासूंश नानो शोचंती पंडिताः. की गेलेल्या गोष्टीचा शोक करत बसू नये. आता आपल्या हातात काय आहे त्याचा विचार करावा. आता तरी पुढे हाच उपदेश, नका करुणाश आयुष्याचा. शहाणी माणसं गेलेल्याचा शोक करत नाहीत. आपलं आयुष्य आतापर्यंत असं गेलंच. कळवून घ्यायचा विचार होता, तो कळवून घेतलं नाही. आतापर्यंत परमार्थाच्या नावाखाली जे काही करत राहिलो त्याचा काय पाहिजे तसा फायदा झालेला नाही. हे ज्याचं त्यानं शोधायचं आहे. आम्हाला मुक्त व्हायचं आहे. आणि मग मुक्त वारकऱ्यांची हीच अवस्था आहे. वारकऱ्याचा खरा हेतू, पंढरीचे वारकरी ते अधिकारी, इतर कुणाला एवढं फळ नाही महाराज. मोक्षाचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. म्हणजे आम्ही अधिकारी आहोत, योग्यतेच्या लायकीचे आहोत. पण आम्हाला मग मोक्ष तटला कशामध्ये, तर आम्ही पाहिजे तो विचार सोडला आणि नको त्या गोष्टीचा विचार सुरू केला. अनात्म विचार आम्ही धारण केलेला आहे, आत्मविचार आम्ही धारण केलेला नाही. म्हणजे जो विचार पाहिजे तो विचार करण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे. म्हणून बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. नाथ बाबा सांगतात, या मनुष्य देहामध्ये ज्ञान घातलेलं आहे, निज ज्ञान. आणि हे मूळचं ज्ञान. आणि हे ज्ञान आम्हाला का जागृत होत नाही, तर आम्ही हे ज्ञान ज्यांच्या जवळ आहे त्यांच्या घरला आम्ही जायला तयार. जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दार बनतात.
कनेक्शन जोडून घ्यायचं झालं तर डांब घराजवळ पाहिजे, फिटिंग सगळं चांगलं केले पण वरनच जोडाय नसलं तर कनेक्शन लागेल का हो? तसं ज्याच्याशी आम्ही संपर्क केला पाहिजे ते आम्ही काय केलं नाही, त्यांच्या जवळ गेलोच नाही, संत संगतीत राहिलोच नाही. म्हणून आमच्याजवळ शक्ती आहे पण कशी आहे? सुप्त आहे. जनावरात शक्ती आहे पण भोगाचीच आहे. देवाधिकात शक्ती आहे, निम्मी भोगायची आहे, निम्मी त्यागाची आहे. ही शक्ती संतांच्या जवळ आहे. काय विचार करावा आणि काय टाकावं, काय भोगावं, काय स्वीकार करावं, आणि याच्यातलं आत्म काय, अनात्म काय, सार काय, असार काय, नित्य काय, अनित्य काय, हे विचार मांडलेले आहेत. आणि त्या विचाराचा अभंगात तुकोबारायांनी अगदी साध्या सोप्या पद्धतीत वर्णन केलेलं आहे. क्षणाक्षणाला विचार करावा म्हणतात. कधीतरी कधीतरी हे करून उपयोग नाही, कायमस्वरूपी पाहिजे. का? भवसिंधू हा वास्तविक कल्पनेनंच आम्ही वाढवलेला आहे. वास्तविक कल्पनेनंच आम्ही जीव झालोय, कल्पनेनंच साधना करत आहोत, कल्पनेनंच जीवदशा धारण करून घेतलेली आहे. कल्पनेची साधना करून कल्पना अशी करून घ्यायची मी मुक्त झालेलो आहे. वास्तविक इथं कुणीच कोणाला बांधलेलं नाही. आम्ही सगळेच कसे आहोत? मूळचे मुक्त आहोत. आणि मग मूळचे मुक्त असणारे सगळे आम्ही तुम्ही, मग आम्हाला ही अडचण का आहे? आम्ही का असं आम्ही आनंद रूप असं का नाही? आमचा संसार दुःखमूळ का? संसार दुःखमूळ ही अवस्था आमची आहे आणि अवघाची संसार सुखाचा करणे ही माऊलींची प्रतिज्ञा आहे. त्यांना अनुभवाला वेगळा आणि आमचा अनुभव वेगळा. याचं कारण आमची सुप्त झालेली शक्ती कुणीतरी जागृत करायला पाहिजे. मारुतीरायांना उड्डाण मारण्याकरता महेंद्र पर्वतावरून सगळ्यांनी काय केलं? नीळ आपली ताकद बघतात, अंगदही आपली ताकद बघतात. जांबवंत ही म्हणतात मी उड्डाण मारलं असतं लंकेमध्ये पण आता माझं बळ उरलेलं नाही, आता वय माझं उरलं नाही. एवढं सामर्थ्यशाली सगळे हे वानर वगैरे सगळे, पण त्यांना देखील मारुतीरायांच्या अंदाज ताकदीचा फक्त जांबवंताना होता. कारण जन्मताची जेणे सूर्या ते गिडिले, इंद्रादिका दिले थोर मार. अनेकांना महाराज जेरीला आणलं मारुतीरायांनी. जन्मतः जो सूर्यमंडळापर्यंत उड्डाण करू शकतो तो 100 योजन समुद्र जाणार नाही का हो? 100 योजना समुद्र म्हणजे 400 मैलाचं अंतर. आणि 400 मैलाचं अंतर मराठी त्यांनी 1200 किलोमीटर केलेलं आहे. 1200 किलोमीटरचं अंतर आणि सूर्याचं आणि पृथ्वीचं अंतर किती असेल हो? कितीतरी सूर्यमंडळ लांब आहे पृथ्वीपासून. त्याचं वर्णन वेगवेगळ्या शास्त्रांनी वेगवेगळं किलोमीटर मांडलेलं आहे. पण 93 दशलक्ष मैल असे काही म्हणतात. काही असे नाका, पण सूर्य हा पृथ्वीपासून अफाट अंतर आहे, प्रकाश वर्षामध्ये मोजावं लागतं. एवढं अंतर असणारा सूर्य त्यांनी पाण्यातून उड्डाण मारून गिळण्याकरता गेले. त्यांना लंकेला उड्डाण मारायला किती वेळ लागला असता? पण हे कळवून देण्यासाठी जांबवंत उठले आणि मारुतीरायांना बोलावून घेतलं. बाबा ही शक्ती तुझ्यामध्ये आहे आणि तू काय कर, श्रीरामाचं नाव घेणे उड्डाण मार म्हटल्यानंतर त्यांनी जे भव्य रूप धारण केलं, अक्राळ विक्राळ रूप धारण केलं, जी उडी मारली महाराज, ते एकाच उड्डाणामध्ये जाऊन लंकेत प्रतिलंकेत उडी गेली त्यांची. म्हणजे हे जागृत करणारा कोणतरी पाहिजे. आणि मग असं जागृत केलं की त्या शक्तीचा अंदाज ज्याला आलेला आहे की हे मी काय करू शकतो, मिळवू शकतो, आत्मविश्वास वाढतो. मोटरमध्ये पाणी ओढत नाही त्यावेळी मी काय बघतोय? नळ्यात खायल्या पाणी आहे का बघतोय. आता काय सबमर्शिबल आल्यामुळे हे दृष्टांत कमी पडेल पुढे. फुटबॉल जर पाणी सोडत असेल तर पंपातलं पाणी काय होतं? थोडं 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 खाली जातं. आता पाणी वरही नळ्यात भरलेलं आहे, खालीही नदी पाण्यानं भरलेली आहे, नळ्यातही पाणी आहे. पण त्या पाण्याला खेचणारं पाणी मधल्या भागामध्ये नसल्यामुळं पंप रिकामा आहे. मग पाणी केवढं घालायला लागणार आम्हाला? तांब्यावर घालायला लागणार. ते तांब्यावर पाणी किती हजार बादल्यावर टाकेल हो? अनंत बादल्यावर टाकेल. पण त्याचं आणि याचं कॉन्टॅक्ट जुळलं तर ते पाणी हे पाणी जर नाही एकमेकाला भेटलं तर ते पाणी अजिबात टाकत नाही. तसं आम्हाला श्री गुरु काय करतात? कानाद्वारे दृढ अप्रोक्ष ज्ञान घालतात, श्रवणाच्या द्वारे. आणि ते अंतःकरणात हृदयात उतरलं जाऊन की मग मोठके गुरुमुखे उदय जत दिसे आणि हृदयी स्वयंभूचे असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाची. कानातून तत्वमसीचा केलेला बोध मला हृदयात जाऊन एकदा प्रतिष्ठित झाला की ज्ञान आपोआपच प्रतिष्ठित होतं. तिथंच त्याचं बीज होतं आणि त्यालाच बोधपुत्र म्हटलेलं आहे. त्यालाच बोध, त्यालाच ज्ञान होणं असं म्हटलेलं आहे. आणि मग असा बोध निर्माण करून देणारा कोणतरी पाहिजे. तुमची आमची सुप्त शक्ती आहे पण त्या विचारापर्यंत आम्ही पोचलेलो नाही. आमचे विचार आहेत अनात्म पदार्थाचे, आमचे विचार आहे निरर्थक, आमचे विचार मनोरथाचे आहेत. झालेल्या गोष्टीविषयी भूतकाळाचं चिंतन आहे माणसाचं,
भविष्य काळाचं चिंतन करतो, पण वर्तमानात मी काय जगायला पाहिजे हे मात्र आम्ही लक्षात घेत. मग इथं आल्यानंतर आम्ही काय केलं याचा नाटामध्ये तुकोबाराय प्रमाण देतात. आता मज वाटत से भय, दिवसेंदिवस चालत जाय, येथे म्या येऊन केले काय, नाही तुझे पाय आठविले, करशील तरी नव्हे काय, करशील तरी नव्हे काय. आता मला वाटत से भय, दिवसेंदिवस चालत जाय, येथे म्या येऊन केले काय, केले काय. नाही तुझे पाय आठविले, करशील तरी नव्हे काही, करशील तरी नव्हे काही. पाय नव्हे काही, काही. दिवसेंदिवस चालत जाय म्हणतात. आता माझं वाटत असे भय, काळापर्यंत आम्ही चाललोय असते आणि मग जो काळ आम्ही चांगल्या करता वापरायचा होता तो वापरला नसल्यामुळे येथे म्या येऊन केले काय हा विचार आहे महाराज. इथं काय केलं हा विचार प्रत्येकानेच बघायला पाहिजे. आणि मग माझा जन्म देहाच्या सुशोभीकरणाकरता आहे का आहे मी कोण हा करावा विचार कशासाठी आहे बरं, हे दिलंय कशासाठी किंवा हे कसं ओझं वागवतो हे तरी कळायला पाहिजे. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, तरी मातेच्या खोळे दगडाला पोटासी, विचार नाही तो खर तैसा, भार वाहे पाठी लगड दगड जैसा. तुकोबारायांनी सांगावं की इसाप नीतीत महाराज गाढवांच्या पाठीवर काय घातलं, बोझा घातला आणि मधून ओढा होता पाण्यानं भरलेला. त्या गाढवांना त्या मालकानं मारायचं नाही, तिथून काय करायचं थोड्या अंतरात ती गाढवं पाण्यातून बुडत बुडत जायचे. मधल्या एका गाढवानं काय केलं, त्यांच्या पाठीवर मीठ घातलेलं होतं. 5-6 नंबरच्या गाढवानं काय केलं, जरा बुडी दिली पाण्यात, ते मीठ विरघळले हलकं झालं आणि मग ते असं चपळ हुशारीनं पळायला लागलं. ते मागल्या गाढवानं बघितलं की एवढं ओझं असताना देखील त्यानं काय झालं काय की बसल्यानंतर ओझं त्याचं काय झालं कमी झालं. याचा अर्थ पाण्यात बसले की ओझं काय होतंय कमी होतंय. म्हणून ते पुढे गेल्यावर हे त्याचं बघून बसलं महाराज. बघून बसायचं का अनुभवान मला अनुभवान घालायला पाहिजे काय, तुम्ही घातली म्हणून मी घालायची, अनुभवान घालायला पाहिजे. मला त्याचा अनुभव बघितला खरं ह्याच्या पाठीव जे होतं हे याला माहिती नाही. या 6व्या नंबरच्या गाढवाच्या पाठीव होता कापूस आणि हे बसल्यावर हे आता मरायची वेळ आली, उठायच येईना महाराज त्याला. आता पहिलं चालत तरी सळलं पण आता त्याला चालताही येईना. ज्याला सवय झालेली आहे त्यानं माळ घालून चाला येत नाही, मग परत सवयीचा गुलाम झालेला आहे माणूस, त्याची प्रकृती साथ देत नाही महाराज, मग नंतर अडचण पडते, मग त्या दवाखान्यानं बरं होत नाही. हेतू इतकाच, माझ्या पाठीवर काय ओझं आहे हे न कळण्या इतकं काय आहे, गाढव हा प्राणी कसा आहे मंद आहे. ज्याला कळत नाही माझ्या पाठीवर काय आहे म्हणून गाढवाचं उदाहरण दिलेलं आहे. आणि कळत नाही हे सांगूनही कळत नाही त्याला काय म्हणायचं, गाढव म्हणायचं. असं एक महाराज त्याची व्याख्या करता येईल की ज्याला काहीच कळत नाही माझ्या पाठीवर आहे. भार वाहे तो वृषभ की काही नित्य नेमावीन, अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ. बैलाला कळत नाही माझ्या वराडात माग साखरेची पुते आहेत काय, नवरी बसली काय कळतंय, शिंगाची बैलवर बांधले, मला घोडकरला नेल्यात काय, विठोबाईला नेल्यात काय कळतंय, काय पंढरीला नेल्यात. मग त्या तुकोबाऱ्यांच्या पालखीच्या बैलांचं भाग्य मोठं काय विठोबाईच्या बैलांचं इकडं नाही. ज्याचं त्याचं भाग्य वेगळं असतं महाराज. हलचितनाथांचाही घोडा आहेच, माऊलींचाही घोडा आहेच, तुकोबाऱ्यांचा बी अश्व आहे. त्यांना कोट्यावधी लोक पाया पडतात महाराज, जाताना त्यांच्या पायाखालची माती घेतात.
आम्हाला पाया पड म्हटलं तरी आमच्याकडून पडत नाही. त्यांचं भाग्य असतं जीवाचं. तसं हेतू इतका एखादा क्वचित एखादा अपवाद सोडला जीव तर मग ज्याला कळतं तो विभूती मानावा लागेल आणि जे कळत नाही त्याला अज्ञानी म्हणावं लागेल. असा अनात्म विचार आमच्या अंतःकरणात आहेत. आणि मग ते म्हणतात हा कोणता विचार नेमका करावा तर मी कोण आहे हे कळवून घ्यावं का तर आयुष्य थोडं आहे, आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहितासा घोरवाहा ध्यानी रहा श्रीहरीच्या, की क्षण क्षणा नामस्मरांता संत चरणी भावधरा, क्षण क्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यता वरा हेच करा बापान. हा विचार मांडलेला आहे तुकोबारायांनी. कळत नाही असं नाही महाराज. विचार करीती बैसोनी गवळणी ज्या कृष्ण कामिनी कामातुरा, बाळक्रीडेमध्ये आहे की त्या गवळणीनेही विचार मांडलेला आहे कृष्णाविषयीचा. अनेकानेकांनी वेगवेगळे विचार मांडलेले. तुकोबाराय तर सांगतात करिता विचार सापडले वर्म समूळ निश्रम परिहाराचे, की मज देऊन आपणासी घ्यावे साठी जीवे भावे नारायण. ते म्हणतात मला विचार केल्यानंतर मला ह्या वर्म परमार्थाचं कळालं की समूळ माझा श्रमच निघून गेला, की मज देऊन आपणास घ्यावी, माझी जीवदशा देवा तुम्हाला द्यावी आणि तुमचं मला परमात्मा तत्व मला कळवून घ्यावं. साठी जीवे भावे नारायणा. एकदा जीवदशा नारायण परमात्म्याला अर्पण केली की काहीच उरत नाही. मग काय मध्ये असं झालं होतं की उरी नाही मग पडदा का आला, स्वमुखीची भल्या करिता वाद. तुम्ही भगवद्गीतेमध्ये सांगितलं की क्षेत्रज्ञ मी आहे आणि मग मी वेगळा आणि तुम्ही वेगळा असं का बरं मध्ये झालं असेल तर हे अज्ञानाचं कार्य आहे. उरी नाही मग पडदा का आला. तुमच्यात माझ्यात वेगळा पडदा का आला तर जीव आणि तू देव, मी भक्त आणि तू देव असं का करायची वेळ आली तर आम्ही मूळचे एकच होतं हे असं का कळत नाही तर तुम्ही साक्षी आहात तुकोबाराय सांगावं. तुकोबाराय विचार मांडतात, आपणही त्याचं उत्तर देतात. हेतू इतकाच की आम्हाला नाशिवंत काय नाही अविनाशी काय हे कळायला पाहिजे. टिकाऊ विचार आमच्या समोर आम्हाला कळाले पाहिजेत, जे क्षणभंगूर अगदी तकलादू म्हणतात ज्यांना काळाच्या ओघात जे टिकणार नाही ते असे विचार आमच्या जवळ असू नयेत. म्हणून शाश्वताचा विचार असावा, कायम स्वरूपी टिकणाऱ्याचा विचार. स्वभावता माणूस भजनशील आहे खरं आहे, पण तरी देखील आमची वृत्ती सहजासहजी टिकाऊ वस्तूवर जडते, विनाशी वस्तूवर जडत नाही. मला आम्ही कपडे देखील घ्यायचे झाले तर चांगले टिकणारे घेतो का फाटणारे? टिकणारेच घेतो. वस्तू सुद्धा घेताना टिकाऊच बघतो. अगदी कपडा सुद्धा घेताना 2-4 वेळा दुकानदाराला विचार, जरा महाग लागू दे खरं मला टिकणारा कपडा दे. स्त्रिया सुद्धा महाराज माता भगिनी लुगड्याचा रंग जाईल का नाही हे विचारूनच येतात त्याच्याजवळ. आणि मग एवढं करून आणि टेलरला विचारतात की हे बाबा माझं कपडा इतरांच्या पेक्षा बरा वाटतो का? अगदी भांडी घ्यायची झाली, ताटं जरी घ्यायची झाली तरी दुकानात गेल्यावर आम्ही काय म्हणतोय, घरात आम्हाला ताटं पाहिजेत. दुकानदारी हुशार असतोय, तुम्हाला घरात वापरायची झाली तर जाड घ्या, प्रेझेंटला द्यायची असली तर हलकी दे. विचार आहेत. घरात टिकायचं असलं तर टिकाऊच पाहिजे आणि मग खराब होता का म्हणे अशी आमची अपेक्षा आहे. खुर्च्या आणाय गेल्या तरी जाड पायाच्या चांगल्या खुर्च्या असाव्यात अशी अपेक्षा आहे. त्याचा पाय मोडू नाही. मला सांगा खुर्चीचाच पाय मोडतोय का बसणाऱ्याचाही मोडतोय? बसणाऱ्याचा एक दिवस मोडणार आहे. म्हणून हे नाशिवंत आहे एवढं जेवढं कळत नाही. खुर्ची नाशिवंत कळते पण हे नाशिवंत कळत नाही. आणि मग हा मी म्हणजे ज्याला आपण आतापर्यंत मी मोहन आहे, मी दगडू आहे, मी एकनाथ आहे, मी अमुक आहे तमुक आहे जे म्हणत होतो ते नाही. हे मी वेगळंच आहे. मी वासुदेव तत्वता. मग हे कधी हो वर्ण कॉन्टॅक्ट झाल्यावर त्या ज्ञानाचं मी ब्रह्म आहे असा कोणतरी सांगणार आहे, तत्वमासी ते तत्व तू आहेस असा सांगणारा भेटला की त्या विचाराचा काय होतो, पाठलाग सुरुवात होतो. तोपर्यंत आमचे मनोरथाचे विचार सुरू असतात. ज्ञानोबा नाथबाबा भागवतात वर्णन करतात, एका शेटजीने कार्यक्रमाकरता तूप घेतलं, 5-25 शेराची बरणी महाराज डोक्यावर दिली, मजुरी एक केला कारण शेटजी काठी टेकत जाणार. आणि शेटजी आपले कोट वगैरे घालून त्यानं पैसे भागवले दुकानात, त्यांनी बरणी ह्याच्या डोक्यावर दिली. हा मजूर जात असताना मग भाडं ठरलं 5 रुपये. त्या काळात 5 रुपये म्हटल्यावर भरपूर झालं. भडगावसारख्या ठिकाणी नेऊन द्यायचं, मुरगुडात आणायचं. आणि मग येताना त्या मजुराच्या असं लक्षात आलं आतापर्यंत पुष्कळ व्यवहार केला पण पैसे कधी मी साठवून ठेवले नाही. आज असं करायचं, हे 5 रुपये मी साठवून ठेवीन आणि या 5 रुपयावर 4 कोंबड्या घ्यायच्या आणि कोंबडींचा काय होईल, आस्ते आस्ते व्यापार अंडी देतील काय देतील असं करीत करीत मी काय करीन, भरपूर कोंबड्या होतील आणि मग पुढे कोंबड्या विकायच्या आणि घोडी घ्यायची म्हणाला. हे विचार कुठं सुरू आहेत, डोक्यावर बरणी असताना. हे लक्षात ठेवायचं. नाथांनी चांगलं उदाहरण दिलंय. आणि मग हे घोडी घेतल्यानंतर घोड्याची उत्तम पैदास करू, रेस न पळणारी घोडी पाठवू आणि मग एक दिवस काय होईल,
माझ्या घोड्याच्या व्यापारामध्ये पुष्कळ पैसा मिळाल्यानंतर मी राजेशाही जीवन जगेन आणि त्या नगरीचा राजा मला प्रधान म्हणून नेमेल आणि मग प्रधानाला मला जो मुलगा झालेला आहे त्या माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला काही राजा मला घोडा मागायला येईल आणि माझा मुलगा एका घोड्यावर मी एका घोड्यावर बसून कुठं जाईन हो राजदरबारात जाईन. कशासाठी? राजाच्या सोयरीक मुलाची जुळवण्याकरता माझा मुलगा आणि मी जाईन आणि मग मी प्रधान असल्यामुळे प्रधानाचा मुलगा प्रधान पुत्र होईल. या न्यायानं हे सगळे विचार मांडता मांडता घोडा एकदम काय होईल अगदी हाताबाहेर जाईल, इतका वेगानं पळेल दौडेल की तो मला देखील आवरणार नाही आणि माझ्या मुलाचा घोडा तरुण असल्यामुळे त्यालाही आवरणार नाही. आणि असा बेलगाम झालेला घोडा खेचण्यासाठी मोठ्यानं मी काय करीन हो लगाम खिचीन म्हणाला. आणि जे हात मजुरानं बरणीचे सोडले आणि प्रत्यक्षात कसे ओढले लगाम. आता ते लगाम खरोखरच्या घोड्याचा आहे काय मनोरथातल्या? मग विचार मनोरथातला असून महाराज खरोखरची बरणी त्यांनी काय केली फोडली. विचार चुकीचा नाही पण त्या विचारात किती आहे एवढा भ्रम आहे, एवढा मोह आहे. मला सांगा हा झाला बरणीचा नुसता विचार. नाथ बाबा सांगतात मजूर रावळीचे घृत नेता तो तुरंगी चढे मनोरथा आणि मग मन नाचवू लागे उल्हासता स्वकल्पिता कल्पना बळे उडाला माझा घोडा स्मरेना तो फुटला घडा बंदी पोडला रोकडा नेने बापडा मनोरथे. मनोरथामुळे नुसता 25 शेराची बरणी तूप फोडल्यानंतर 5 रुपयाचा जो पहिल्यापासून मी काय करीन बचत करीन म्हणता LIC सारखी ती बचत 5ची किती अंगावाली आता 25 शेराचे पैसे त्याच्यात गडी राहून फेडायची पडेली कुणाकड शेठजीकड. तसं हे मनोरथ जे आहेत हे मनोरथ नुसता त्या मजुराचा दृष्टांत नाही महाराज. धृतराष्ट्रानंही जो विचार मांडला होता मामका पांडवा शैव किम कुरवत संजय, तो काय मजुरासारखा गरीब आहे का हो? पण एवढा मोठा धृतराष्ट्र जाईल तिथं काय करतोय माझी आणि पंडूची मुलं एवढंच त्याच्या लक्षात आहे. बरं सांगायला व्यास महर्षीने आमच्यासारखा कीर्तनकार ठेवाय नव्हता आंधळा. आम्ही पक्की आंधळे आहे, आम्हाला काहीच कळत नाही पण आम्ही कीर्तन सांगतोय. संजयालाच ठेवले होतं. संजय महाराज जीवनमुक्त ज्ञानी पुरुष होता आणि त्यांनी सांगावं देव काय करत आहे, अर्जुन काय करत आहे, देवाच्या लीला सांगाव्यात कुरुक्षेत्रावरल्या. अशा संजयालाही तो धृतराष्ट्र काय करतो फक्त एवढंच मला सांग दुसरं काही सांगू नकोस, मला फक्त हे ऐकायचं आहे की माझी मुलं विजयी होतील का नाही. म्हणजे त्याच्या मनात कायम आपल्या मुलाचाच विचार आहे आणि असा मुलाचा विचार कशामुळे बसलेला आहे मोहामुळे बसलेला आहे. मोह ज्याच्या अंतःकरणात ठाण मांडून बसलेला आहे त्याच्या अंतःकरणात अनात्म विचार कायम स्वरूपी राहतील आणि अशा अनात्म विचाराला जर धारा जिथं असेल तिथं मीचा विचार होत नाही, खऱ्या मीचा विचार होत नाही आणि मग खोटा मी असा वाढत राहतो आणि खोटा मी देहाला धरून आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात ज्या देहाला तुम्ही मी म्हणून राहता तो देह काय कायमस्वरूपी तर राहणार नाही आणि खरा मी कुठेही जाणं शक्य नाही. नाशिवंत देह जाणार सकळ. याच्यातलं नेमकं जाणार काय हे कळण्याकरता ते सांगतात की एखादी घागर फुटली तर नाश पाण्याचा म्हणायचा का घागरीचा? घागर मातीची फुटली पाणी गळून गेलं, विना वापराला पाणी म्हणायचं का घागर बाद झाली आता म्हणायचं? घागर फुटली पाणी नवीन काय भरता येईल कर तिच्यात पाणी राहतच नाही. आता पाणी व्यापक समजा घागरीचा नाश झाला. अलंकारात अलंकार सोन्याचा केला, त्या अलंकाराला सोन्यानं धरलंय का मालकानं? खरं अस्तित्व त्याचं कशावर आहे? सोन्यावर आहे. मातीच्या घागरीचं खरं अस्तित्व कशावर आहे? मातीवर आहे. आम्ही तिला जपतोय, फुटू देत नाही, उजळतो, घासतो, पुसतो, हे झालं उपादान, आम्ही त्याचा व्यापार करतो, व्यवहार करतो म्हणून. पण खरा अलंकार धरला सोन्यानं, खरी माती धरली घड्यानं. खरा घडा जो जगला तो मातीच्या आधारावर जगला. तसा आमचा देह चैतन्यानं धरलाय का आमच्या देहानं चैतन्य धरलंय? चैतन्यानं देह धरलेला आहे आणि यातलं चैतन्य एकदा बाहेर पडेल का देह जाईल यातला? काय नेमकं जाईल? चैतन्य बाहेर जाईल असा व्यवहार होतो पण वास्तविक चैतन्य बाहेर जात नाही. या देहाला चैतन्य धरून ठेवण्याची क्षमता मात्र जाते म्हणून देह इथंच पडतो, चैतन्य जातच नाही. सर्वा घटी राम देहादेही एक. नेमकं काय जातं याचा विचार कठोपनिषदामध्ये यम नचिकेताला प्रश्न विचारतो आणि मग मेल्यानंतर जीवाचं काय नेमकं होतं याच्यासाठी तो प्रश्न विचारतो. तो यम म्हणतो बाबा सगळं मी तुला देईन तर हा प्रश्न विचारू नकोस, त्रैलोक्यातलं सगळे भोग देईन
अखंड पृथ्वीतळाचं राज्य देईन तुला, त्याला भरपूर मोहाचे प्रसंग टाकतो. नचिकेता म्हणतो बाबा एवढं मला दे की इथं शरीर पतन झाल्यानंतर जीवाचं उत्क्रमण कसं होतं, नेमकं काय होतं येतं. आणि मग ते नेमकं काय होतं हा प्रश्न असा आहे की आत्मस्वरूप कसं आहे असाच त्याचा अर्थ आहे, दुसरं काही नाही. आत्मा जातही नाही आणि आत्मा येतही नाही, फक्त हे धारण करणारं शरीर काय होतं, जीर्ण होतं. म्हणून ऋणानुबंध आहेत तोपर्यंत ते टिकतं, ऋणानुबंध संपले की सोडून जातं. म्हणून आपल्या शरीराला काळ कर्म हे गुण हेतू आहेत महाराज. जोपर्यंत काळ आहे तोपर्यंत आम्हाला इथं आयुष्य खातो काळ म्हटलेलं आहे. काळ आयुष्य खातो, हा काळ श्वासावर खातो, आम्हाला वर्षावर खात नाही. वर्षावर हे आता आम्ही मापतोय, पण आयुष्य आमचं श्वासावर टिकलेलं आहे. आणि जेवढे जेवढे आम्ही श्वास वापरू तेवढे श्वास आपल्या आयुष्यातलं कमी होत जातील. म्हणून संत संग धरा तुम्ही हरिभजन करा, पाठी लागला असे काळ दात खाय कर करा. दात करकर खातो तो, कारण त्याच्या समोर आम्ही मिजास मारत असतो की मी इतकी वर्ष जगीन, मी असं करीन तसं करीन. काळही दात खातो. बघूया म्हणतो काय टोपी उडवायची ती उडव माझ्या आता, पण मी एकदा दारात आलो की तुला नेल्याशिवाय सोडणार नाही. कारण हा भवसिंधू फार मोठा आहे. इथली सगळीच रीत महाराज हा मायामय संसार आहे. इथं या नदीला अनेक मोठे मोठे या पुरातून वाहून गेलेले आहेत. सामान्य ही माया नदी नव्हे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या. सांगदेवाना हे ज्यावेळी ज्ञान झालं त्यावेळी सांगदेवाना उपदेश करते मुक्ताई की ह्या आतापर्यंत ज्या प्रतिष्ठेत तू जगलास ही प्रतिष्ठा खोटी होती. खोट्या मायामय जगतामध्ये तू आतापर्यंत 1400 वर्ष सांगदेवा राहिलास. खऱ्या तत्वाचं ज्ञान झाल्यानंतर ही प्रतिष्ठा तुला कसपटासारखे वाटेल. म्हणून या माया नदीनं आतापर्यंत पुष्कळ नेले. ही नदी काय आहे, प्रत्येकाला महाराज आपल्याकडे ओढून घेणारी आहे. यात उलट पोहणाराच मात्र काय होईल, तरुण निघेल. मुक्ताई सांगते उलट उलट माघारा प्राणिया फिरगोते खासी. माघारा प्राणिया फिरगो उलट उलट माघारा प्राणिया फिरगोते खासी. भरला मायेचा पूर लोंढा, भरला मायेचा पूर लोंढा वाहुनिया जासी. उलट उलट माघारा प्राणिया फिरगोते खासी. उलट उलट माघारा प्राणिया फिरगोते खासी. भरला मायेचा पूर लोंढा, भरला मायेचा पूर लोंढा वाहुनिया जाते. उलट उलट माघारा प्राणिया फिरगोते खासी. फिरगोते खासी. भवनदीचे पाणी सकया फार ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्या उलतून खाली पाडिते. आता हे साधं सोपचलेले महाराज, काय नाही. दुर्लभ नरतनु पडशील मग पस्ताई, मग पश्चाताप होईल तुला. क्षणभंगूर याचा भरवसा न, हे कधी कळेल जाईल सांगता येत नाही. म्हणे मुक्ताबाई ऐक सांगा या अंतरीची खूण, सद्गुरूला शरण जाते तुला नेतील उतरून म्हणतात. म्हणजे इथं सद्गुरू प्रत्यक्ष जाऊन आलेले आहेत. जे जाऊन आलेले आहेत त्यांचा अनुभव घ्यायचा, सांगणाऱ्यांचा अनुभव घ्यायचा. मार्ग सांगणारे पुष्कळ आहेत महाराज, पण वाट दावून मार्ग दावून गेले आधी, जे दाखवून गेलेत त्या मार्गाने त्यांचं ऐकायचं. नुसतं वाट दाखवणाऱ्याकडे जायचं नाही, आधी गेलेले आहेत महाराज. म्हणून तुकोबा ह्या माया नदीतून पोहून गेले. तो साधू संत सगळे महाराज, त्यांना ही माया नदी कल्पित आहे, वास्तव त्यांना ही माया नदी नाही. आम्हाला ही मोहामुळे वाटते. आणि मग ज्याचा मोह निवृत्त झालेला आहे अशा पुरुषाला हा विचार घडतो. हा विचार कोणता आणतात तर तरावया पार भवसिंधू, भवसिंधू तरावयाचा विचार करायचा. म्हणजे नेमका त्या परमार्थाचा विचार यामध्ये सांगितलेला आहे. परमार्थाशिवाय तरता येत नाही. मग त्यामध्ये क्रियेचा परमार्थ करायचा का विचाराचा करायचा, ह्या दोन्हींचा विचार करायचा म्हणतात. मग ते विचाराच्या विचारात आत उतरता येतं. मग विचाराचा परमार्थ करायचा
तर मग त्यात आत्मा काय आणि अनात्मा काय कळवून घ्यायला पाहिजे. नित्य काय टिकणार आहे, अनित्य काय टिकणार आहे, शरीर जाणार आहे, आत्मा टिकणार आहे. नित्य गोष्टी आम्हाला मी व्यवहारात वापरतो, नित्य काय आहे हे कळतं. काही काही काळापुरतं नित्य असतं, ते आम्हाला नित्य वाटतं. अगदी मारुतीराय चिरंजीव जगले तरी कल्पांताला त्यांच्या स्वरूपाला काय स्वरूपाला नाश नाही, पण देहाच्या उपाधीला मात्र त्यांना सोडावं लागेल. चिरकाळ म्हणतात त्याला, केली चिरकाळ स्थापना किंवा चिरंजीव शब्द आहे. काही वस्तू दीर्घकाळ टिकतात, चिरकाळ टिकत नाही. आणि परमात्मा मात्र नित्य काळ टिकणार आहे, सर्व काळ टिकणार आहे. मग सर्व काळ आहे तो नित्य आहे, आणि काही काळ टिकतं ते अनित्य दिसतं. मग अनित्याकडे आपण धाव घ्यावी का नित्याकडे धाव घ्यावी, याला नित्यानित्य विचार म्हणतात. आत्मा अनात्मा म्हणजे जे आत्मस्वरूपाहून भिन्न आहे त्याला अनात्मा म्हणावा. आणि मग काही सारासार विचार म्हटलेला आहे. सार काय नाही असार काय, काय घ्यायचं आणि काय टाकायचं हा विचार करता आला पाहिजे. म्हणून 3 टप्प्यावर विचार म्हणले. अनेक विवेकाचे असे प्रकार म्हणले, पण हे प्रमुख 3 विचार, जीव भाव जगत भाव बाधय स्वात्मैव शिष्यते सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मना. जग कोण आहे, जीव काय आहे, जगाचा आणि जीवाचा काय संबंध आहे. आणि इथं ह्या जडाचा आणि जीवाचा आणि जगाचा कार्यकारण भाव संबंध काय प्रत्येकाने कळवून घ्यावा. म्हणजे 3 विचार आपल्या समोर मांडले. त्यामध्ये सारासार विवेक मात्र कळावा प्रत्येकाला, म्हणजे आपल्याला काय करता येईल, निवड करता येईल की फलकट तो संसार येत एकसार किंवा येतसार भगवंत, की का बीज भूस एकवट उपनितार आहे घनवट. मग ते उडे ते फलकट जाणू आले. खळ्यावर मळणी झाल्यानंतर मळणीमध्ये दोन्ही बी मिसळच असतंय ना, फुल आणि बीज दोन्ही एकत्रच असतंय. मग हे यातलं काय घ्यायचं नेमकं, धान्य घ्यायचं. धान्य घ्यायचं झालं तर काय करावं लागेल, वाऱ्याला धरावं लागेल. तसं आमच्यात देखील काय वाऱ्यावर धरायचं, ह्यातलं खरं काय आहे हे वारं. आणि वारं विचाराचं पाहिजे का मोहाचं, विचाराचं वारं पाहिजे. विचाराच्या वाऱ्यावर धरलं की मग जे फलकट आहे ते उडून जाईल आणि जड आहे ते खाली. जडाचा स्वीकार करायचा, जे आपल्याला योग्य आहे ते स्वीकारता आलं पाहिजे, त्याला सार म्हणावं. आणि मग असा सारासार विचार, काय घ्यायचं आणि काय टाकायचं. तांदळामध्ये जर वाळू मिसळली तर वाळू बाजूला काढून टाकावी आणि तांदूळ डब्यात भरून ठेवावे, त्याला सारासार म्हणायचं. आणि तांदळातच मूग सांडलं तर काय टाकायचं, त्यातलं मूग बाजूला काढायचं आणि तांदूळ बाजूला काढायचं. आणि आळशी जर गृहिणी असली तर दोन्ही बी एकदम शिजवणार. काय त्याला काय टाकायचं आणि काय घ्यायचं म्हणणार. सार काय आहे आणि असार काय फार अवघड आहे. म्हणजे दुधातच पाणी असतं, पण ते राजहंसाला वेगळं निघतं. त्या ढोरापुढं दूध नाही उभा करून चालणार. राजहंसाच्या चोचीमध्ये ते सामर्थ्य दिलेलं आहे. म्हणून चातक चकोर पक्षी ठराविकच आपलं चंद्रामृत सेवन करतो, तो दुधातलं फक्त पाणी काढून दूध सेवन करतो. अमृतकण खाणारे काही पक्षी आहेत, हेतू इतका. काही दगड खाऊन जगणारे तेत्तीर नावाचे पक्षी आहेत म्हणतात. काही अग्नी खाणारे पक्षी आहेत, अग्नीची इंगळ खातात, असे काही पक्षी आहेत. हे आपल्याला माहिती नाही म्हणजे नाही, पण तरी देखील काय सार आणि काय असार हे ज्याच्या त्याच्या महाराज वर्तन क्रमावरून त्याच्या त्याच्या योग्यतेवरून कळणार. जनावराला सार काय असार काय ते त्याच्या बुद्धीनं कळणार. आमच्या बुद्धीनं सारासार उच्च आहे म्हणून बाहुल्य मनुष्य देही, आमच्यामध्ये रोगराई, देहनिर्वाह आणि मुक्ततेची ही 3 चिंता मांडलेली आहेत. त्या देहनिर्वाहाची चिंता सोडून द्यावी. प्रारब्ध प्राप्त आहे संसार असं कळवून घ्यावं. फार त्याच्यासाठी काही झुंजत बसायची गरज नाही. अकिंचन वृत्तीनं करत राहावं संसार. रोगराईची पीडा तीही औषध घेऊन बरी होईल इतकी दुरुस्त करावी. त्याच्या पलीकडे तीही प्रारब्धावर सोडून द्यावी, कारण ते केलेलं कर्म आपलंच आहे. आणि मग आता इथं मुक्त व्हायचं आहे. आले हो संसारा तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूच धरा. काळदंड कुंभयातना थोरा कारे अघोरादच कशी ना. अघोर अशा नरकाला जाण्या वाचून आम्हाला मग पर्याय उरणार नाही. त्याच्यापेक्षा आधी मुक्तीविषयीचा विचार करा म्हणतात. आणि हा विचार म्हणजे विवेक. वेगळं वेगळं करता आलं पाहिजे. आणि हा विवेक कधीतरी नाही, क्षणाक्षणाला करा म्हणतात. आणि एका क्षणामध्ये हा विचार कोणाला साधेल तर खटवांग 1 तास उरला खटवांग रायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. ज्याची पूर्वतयारी झालेली आहे त्याला हे क्षणात होत आहे, आणि ज्याची पूर्वतयारी झालेली नाही त्याला काय होतं, वेळ लागतो. आता मग अशी बल जोडायला वेळ लागला पूर्वतयारी नसल्यामुळं. म्हणजे हेतू काय, आम्हाला पंढरपूरला जायचं झालं तर आताच्या आता चल म्हटलं तर नाही, शोधाशोध करावी लागेल. आणि मग 4-8 दिवस चैत्राला कशी सगळी बरदास्त करून अगदी भडंग कसला करायचा, चिरमुर सुद्धा मुरगुडात आणलं लोकांनी, पांडुरंगासाठी नव्हे आपल्यासाठी.
आणि मग आपल्यासाठी व्यवस्था शेंगदाणे कुठले असावे त्यात एकही कुचका नसावा, भले खाणारा कसाही असे ना का, पण तरी देखील सगळी व्यवस्था करून माणसं जातात. व्यवस्था ज्याची पूर्वतयारी झालेली आहे, आता मशागत ज्यांनी तयार रानं केली ती पेरायला रिकामी आहेत. नाहीतर मग आता पाऊस सुरू झाल्यावर जर आऊत घेऊन जातो म्हणाला तर ते शक्य नाही. म्हणून हा विचार पूर्वतयारीचा वयाच्या 90व्या वर्षी चालत नाही, तेव्हा शेवटची तयारी असते. आणि पूर्वतयारी कधी असते? तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात, की तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता. म्हणून वासनेत आमचा जीव जर अडकून मरण येईल तर ते मग अधोगतीला जाण्यासारखं आहे. म्हणून वासना असावी, पण ती घेईन मी जन्म याजसाठी देवा, अशी सद्वासना असावी. कुवासना अजिबात असू नये, दुसऱ्याचा वाईट भाव असे संकल्प मनात असूच नयेत. यामुळे परत परत जन्म होतो. म्हणून नको ते विचार इथं मनामध्ये असू नयेत. म्हणून 80 मनी वाहू नये ते संकल्प, जेणे होय पाप भांडवल, की पाप ज्यानं जोडलं जाईल असे विचार मात्र असू नयेत. अमुक अमुक माणसाचं हे व्हावं ते व्हावं असे विचार जर मनात येत असतील तर चित्तशुद्धी नाही असं ठरवायचं. अमुक माणसाचं काहीतरी वाईट व्हावं असं चित्तात होतं महाराज, होतं नाही असं नाही. पण काय आम्ही सगळे काय धुतल्या तांदळासारखे नाही. अजात शत्रू धर्मराजासारखा एखादाच असू शकतो. दुर्योधनाला सतत वाटत असायचं पांडवांचा काय व्हावा, नाश व्हावा, त्याचं चित्त शुद्ध नव्हतं. धर्मराजाला मात्र चित्त शुद्ध असल्यामुळं या पृथ्वीवरला एखादा वाईट माणूस आण म्हटलं तर त्याला शोधून आणता आला नाही महाराज. आणि दुर्योधनाला मात्र वाईट, सगळं जगच त्याला वाईट दिसत होतं. चांगला एकही दुर्योधनाला भेटला नाही आणि धर्मराजाला एकही वाईट माणूस दिसला नाही. हे शरीरात, कापडात, अंगात बदल का अंतःकरणात? मग परमार्थ ही अंतःकरणावर अवलंबून आहे इमारत. परमार्थाची चित्तशुद्धी ही पायाभरणी आहे. आणि मग या पायाभरणीचा विचार जो आहे तो आहे मी कोण हा करावा विचार. मी कोण आहे हा विचार केलाच पाहिजे महाराज. मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारता, आहे ठाऊक सौभाग्य संता, नाही दुजा अनेक मागता गा. विचार केल्यानंतर कळून कुणाला विचारायचं नव्हे, विचार आपणच करायचा. आपण काय विचार करायचा तर आपला विचार हा आपल्या मनाला ग्वाही असतो, साक्ष असतो. आपलं मन आपणालाच बांधत असतं, दुसरं कोणाला बांधत. दुसरे कोण परमार्थामध्ये एकमेकाला बांधू शकत नाहीत. आपल्या मनातल्याच वासनानुसारी जे संकल्प आहेत तेच आम्हाला बांधतात. वासना उत्पन्न झाली म्हणूनच यांना कीर्तन ठेवावं असं वाटलं. वासना उत्पन्न झाली म्हणून आम्ही इथं आलोय. वासना उत्पन्न नसेल तर येणारच नाहीत महाराज. हेतू काय? वासनेतच सगळं काही आमचं क्रियाकलाप भरलेला आहे. आणि ती वासना अनंत जन्मापासून आम्हाला काय करत आहे? जन्माला घालत आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, वासनेचे मूळ छेदिल्या वाचून, तरलोसे कोणी न म्हणावे तरायचा हे हित. पण स्वसामर्थ्यानं तरण्याचं सामर्थ्य आपल्या अंगात नाही, ते संतांनी म्हणावं. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, तरलो तर आता उद्धरिलो गुरु कृपे, आता उद्धरिलो गुरु कृपे. निवृत्तीनाथ दादांच्या सारखा गुरु भेटला म्हणून ज्ञानोबा सांगतात की आम्हाला की गुरुदेव आम्हीच केलो. आमच्या ज्ञानाचं त्यांनी अज्ञानाचं नावच पुसून टाकलं. की पुढे सांगतात, परी महेशे सूर्या हाती, दिदली तेजाची सुती, तया आभासा अंतर्वर्ती जगची केले. ईश्वरानं सूर्याच्या हातात जे तेज दिलं ते जगाला वाटण्याकरता दिलं, स्वतः करता दिलं नाही. आणि ते तेज त्यानं जगाला दिल्यामुळे त्याची कीर्ती झाली. तसं ज्ञानोबा म्हणतात, का कमळकंदा कमळाची का कमळकळिका झालेपणे, हृदयच्या मकरंदा ते राखो नेने, दे राया रंका पारणे अमोदाचे. एखादी पूर्ण फुललेली कमळाची कळी आपल्या अंतःकरणातला सुवास सगळ्या जगाला वाटून देते, आपल्याकरता ठेवत नाही. तसंच निवृत्तीनाथ दादांनी जे आपलं भांडवल आपल्याकरता जे ठेवले होतं त्यांनी ते सगळ्या मला वाटण्याकरता जगाला दिलं. आणि ते दिल्यामुळं निवृत्तीनाथ दादांनी मला दुसरा काय केला? गुरुच तयार केला. आपल्यासारखं त्याने मला करून ठेवलं की आपण सारिके करीती तात्काळ. म्हणून माझा उद्धार केला म्हणतात.
एका ठिकाणी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आणि आता उद्धरिलो तरता येईल स्वतःच्या बळानं, पण उद्धार मात्र स्वतःला करता येत. उद्धरण्याकरता कोणतरी लागतो, पैल पारा कोणतरी नेणारा लागतो. तुम्हाला ते बळ मात्र आपल्या अंगात येणार नाही. एकी केली हातो फळी खाया बळी पावली, आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा. म्हणून श्री गुरूंच्या साह्या वाचून यामध्ये कोणालाही पूर्णता प्राप्त होतच नाही. कारण हे जंगलच असं आहे, जे तो विषयांची दाट झाडी, माझी कामक्रोधाची साखळी चुकावून आला पाडी सद्वासनेची या. इथं कामक्रोधादी महाराज सावज आहेत आणि दाट झाडी आहे. आयुष्यरूपी सूर्य आहे तोपर्यंतच वाट चालता येते. एकदा सूर्य विझला की मग ही वाट बंद झाली. म्हणून इथं उजेड आहे तो आयुष्याचा आहे. म्हणून ते सांगतात नाशिवंत काय आहे तर आपल्या हातात नाही. ग्रास गिडी सत्ता नाही हाती, क्षणभंगूर हे जाय न कळता, ग्रास गिडी सत्ता नाही हाती. म्हणून तुकोबाराय सांगतात इहलोकी आम्हा वस्तीचे ते पेने. इथं वस्तीला फक्त आलोय असं समजायचं. एका रात्रीला पाहुण्याच्या घरात आम्ही सोयी बघायच्या सगळ्या, राहायचं ते माझं असं म्हणून राहायचं नाही, आणि राहत नाहीत कोण. जो माझं म्हणून राहतो सासरवाडीत तो काय मुक्त होणं शक्य राहू नये माझं म्हणून. ते बायकोचंही म्हणायचं नाही, कारण ती कोणाची आहे आता आपली आहे. आणि मग त्यांच्या घरातलं बघून कोच आमच्या घरात तसाच असायला पाहिजे अशी अपेक्षा धरायची नाही. आता ते जे आहे ते फक्त भोगण्याकरता जायचं. मग तिथं निवांत त्यांनी सरबत देतील काय देतील नाही काय म्हणायचं. पोट बिघडलं तरी इकडे गोळ्या खायचं. खरं त्यांचा आदर करायचा, सौजन्यानं राहायचं. उचला उचली काय करून तिथला आणायचं नाही, पैसे मागायचे नाहीत, पिडा करायची नाही बायकोला, मेवण्याला त्रास द्यायचा नाही, शिव्याशाप द्यायची नाही. तिथं व्यवहार करायचा नुसता. वस्तीचे ते पेने उदासीनतेने देहभावी. मग इहलोकामध्ये आम्हाला काय आवडतंय, मृत्यूलोके आम्हा आवडती परी, हे तुकोबारायांचं प्रमाण नाही एका हरिनामे विन. आणि आम्हाला मात्र ल्यावे खावे बरे असावे सदैव हे चिकरी हा संसारी. बरं तुकोबारायांचा आम्हाला उपदेशही आहे. संतांचा उपदेश आमचे मस्तकी नाही मृत्यूलोकी राहणेसा, म्हणून बहु तळमळी चित्त येऊ धावत पांडुरंगे, उपजली चिंता लागला उशीर होत नाही धीर निरळ वाटे. इथं राहावंसं वाटत नाही महाराज, आणि आम्ही आनंदानं राहतोय. हे वास्तविक सासूरवाडी आहे, सासूरवास आहे. सुशिला होता सासूरवास बहुतांचा बहुत दिवस. आम्हाला देह बरा वाटतोय, उगच माणसाचा दिलाय म्हणून बरा आहे. इथं जर महाराज 1000 पायने गोमसारखं दिलं असतं तर कुणी चेपलीन मारलं असतं आम्हाला काय कळायचे मार्ग नाही. कोण खेकड्यासारखा असता तर नांग मोडून आमचा कवा खाला असतं भाजून, आम्हाला काही सांगता यायचं नाही. मासा झालो असतो तर आम्हाला मागच कुणीतरी पाण्याकडून तडपडून मारलं असतं. अनेक जन्म इथं आम्ही भोगत आलेलो, एक एक योनी कोटी कोटी फेरा. म्हणून माझा देह कोणता नेमका इथला म्हणता येईल एवढं मला सांगा. सार म्हणावं याला तर कोणता देह माझा म्हणून सांगता येईल. जड भरताला 3 जन्म मिळाले, कोट्यावधी जन्म तुकोबाराय सांगतात. किती वेळा जन्म यावे किती व्हावे. बर आई एकच आई आहे म्हणावी तर किती आया आमच्या झाल्या, किती वडील झाले, किती आमचे जन्म झाले, किती गावं झाली. देश वेश नव्हे माझा, यातला देशही माझा नाही, वेशही माझा नाही. आणि मग सहज फिरत आलो. आमची जीवदशा सहज आम्हाला मिळालेली आहे. का सहज म्हणावं लागतं, कारण हिला कारणच काय सांगता येत, कशामुळे इथे जन्माला आलो हे सांगताच येत नाही मला. याचं कारण दुर्घट आहे. का संकल्प असा मनात उठला असेल की जन्म घ्यावा, तर जन्म घेण्याला खरा कारण आहे वासना. आणि वासना ज्याला शांत करता आली, वासना प्रक्षयो मोक्ष. अष्टावक्र मुनी आपल्या वडिलांना सांगतात, बाबा मुक्तिमिच्छशी चेततात विश्वान विषवत तेज, क्षमा ऋषभ दया तोष सत्यम पियुषवत भज. चांगली दैवी संपत्ती गोळा कर आणि बाबा तू काय कर, यातून मुक्त हो. कारण मुक्त होण्यासाठी एक तत्वज्ञान, दुसरा मनाचा नाश, आणि तत्वज्ञानम मनोभंगो वासनाक्षय एवच. वासनेचा क्षय व्हावा लागेल. याच्यासाठी उत्तम उदाहरण तुकोबाराय देतात. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नाही म्हण. एकदा संकल्प बंद पडले की महाराज वासनेचं काम थांबलं आपोआप. जोपर्यंत आमच्या झोपेत संकल्प बंद होतात म्हणून माणसं शांत झोपतात. दिवसभर का झोपत नाहीत, सुरू असतंय पाणी पाजाय जाऊ का वैरण आणाय जाऊ. ते झालं की अमुक रिकामा वेळ झाला की मग जरा फाट्यावने येऊ काय मुरगुडा जाऊ. मग साहेब सांगाल तर बिल काढाय माणसं जात नाही, चहा प्याय जातात, भजी खातील, बँकेत ना आलोय म्हणून सांगतात. आता रोज बँकेत कुठं खात्यावर काय पैसे आहेत महाराज आमच्या. खरं निमित्त काहीतरी काढायची वासना असते, गप्प बसू देत नाही महाराज. एक तर दुसऱ्याचं खाऊन येईल तर आपलं तरी त्याला चारून येईल. मग ही वासना काय करते, अशी आदान प्रदान करत महाराज. आणि एकदा चहा प्याला की तुंतनी महाराज सांगतात 11 जन्म त्याचा संस्कार जात नाही. मग आताची पोरं का चहा मागतात, तर ते आया त्यांच्या किती जन्मात प्यायल्यात मागच्या काय की
ती किती जन्मात किती आईंच्या पोटात चहा पिऊन आलेले, त्यांना ती गुढी पोटात असतानाच लागलेली आहे. 11 जन्म जर एक संस्कार टिकत असेल तर आम्ही काय काय करतो हे सांगा. म्हणून असते 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 शाकाहार वाढावा, मांसाहार कमी व्हावा. आम्ही रक्तदान करायचं, रक्त प्यायचं नाही दुसऱ्याचं. असते 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 हे कमी व्हावं हेतू इतकाच की हेच पुण्यस्मरण महाराज. ईश्वराच्या आज्ञा पाळाव्यात, श्रुती स्मृतींच्या आज्ञा पाळणं हीच ईश्वराची उपासना. ईश्वर उपासना म्हणजे काय? घंटा वाजवणे, देवाला पाणी घालणे, पालखीच्या मागणं फिरणं ही ईश्वर उपासना नव्हे. श्रुती स्मृतींचे अर्थ त्या आज्ञा पाळायच्या, तसं वागायचं. ह्या पलीकडं परमार्थात देवाला आनंदाची कोणती, देवाला आवडतो तो धर्म आवडतो. देवानं धर्माची बाजू धरली म्हणून अर्जुनाच्या रथावर जाऊन बसला. महाराज काम झालं की तो आपलंही तो काम टाकून गेला. तिथून झाल्यानंतर द्वारकेचे राणे पांडवा घरी, त्याला करायचं होतं ते केलं. एवढ्या धुमधडाक्यात मात्र 5 जणांचा सांभाळ त्यानं केला. का तर ही धर्म सांभाळणारे होते म्हणून फार नामजप केला नाही. त्याला योग्य असं वागलं की त्याला आनंद वाटतो. आणि कळावे तयाशी कळे अंतरीचे, असा विचार ज्याच्या अंतःकरणात सदैव आहे त्याला मुमुक्षु म्हणतात. काय मी उद्धार हवी, काय कृपा करेल नारायण. किंवा 80 काय 80 दशा येईल माझ्या अंगा, किंवा काही 80 दशा चित्त पांडुरंगा झुरत असे, असं झुरणी लागली पाहिजे. रात्रंदिवस खालं तरी शरीराला अंगाला लागलं नसलं पाहिजे. मी मुक्त होईन काय, काही हे बिरडे पिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषवाणी. आणि हा विचार ज्याच्या रात्रंदिवस चित्तात आहे त्याच देव ऐकतो, आमच्यासारख्यांचा ऐकत नाही. तिथं मुमुक्षुचीच हाक देव ऐकतो. देवाचे कान फक्त मुमुक्षुलाच उघडे आहेत, पामर विषयीला अजिबात नाही. कारण ही पार्टी कधी सोडून जातील सांगता यायचं. येतच आता जागरण सुरू झालं तर मी एकटाच उभा राहीन का काय की असं वाटतंय. का अडकलोय, जय विठ्ठल होय तर मला थांबायला पाहिजे, नाही तर मला सुद्धा ते आवडतंय चित्तात. हेतू इतका, कीर्तन सांगता येईल, विवेक बोलता येईल, पण अंतःकरणात मी श्रीमंत व्हावं ही इच्छा मात्र आम्हाला मोडता येत. मी मुक्त व्हावं असं का बरं वाटत नाही. आणि मी मुक्त व्हावं असं ज्यावेळी वाटेल त्याला तयारी म्हणायची. महाराज गजानन महाराजांनी भास्करराव पाटील महाराज त्यांचे शिष्य, चला म्हणाले भास्कर उद्या कुठं जायचं आहे, वैकुंठाला जायचं आहे. गुरुजी जाऊया म्हणाले. चला, मला एवढंच सांगायचं आहे, शेताकडे नव्हे वैकुंठाला, तू वर उद्या जाणार आहे, जाऊया म्हणाले. ही पूर्वतयारी म्हणायची. मरण आलं तरी महाराज त्याला भ्यायचं नाही. मरणाची भीती जी गेलेली आहेत असे महापुरुष, आणि अशी क्वचित माणसं तयारी भेटतात. म्हणून मिलिटरीत महाराज तयारी झालेलीच माणसं घेतात. छाती पळून त्यांची तयारी घे म्हणून भरली त्रिभुवना, एक एक सांगू अर्जुना, की निवडून की जे सेना लक्षवरी. 1,00,000 सैनिक निवडायचं झाले तर त्रिभुवनातले सगळे लोक महाराज प्रयोग करून त्यांना काय केलं, व्यायाम कसरत देऊन त्यांना तपासलं जातं. आणि त्यातून मग त्यांची निवड केली जाते. आणि मग तोच सैनिक होतो, तोच पुढे जवान म्हणून येतो. आमच्यासारखं हे पैजण 35 लाडू खात्याला तिथं चालत पळाय नाही आलं म्हणजे पोट घेऊन काय करणार तुम्ही. म्हणून ज्याला ऍक्टिव्ह आहे, जो सकस आहे, सजग आहे, असाच तिथं निवडला जातो. म्हणून परमार्थातही असा मला झोपाळू नाही माणूस चालणार. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. ध्रुपद तुका म्हणे म्हटलं तर ध्रुपद पाठ पाहिजे, तर ते ऐन वेळी नाही लक्षात आलं तर बुवाचाही हेळसांडपणा आहे. आपल्या साहित्याला आपण जबाबदार पाहिजे. जिथं कुऱ्हाड ठेवली आहे तिथंच घरात गावायला पाहिजे का दुसऱ्याच्या माळ्या, हे ना कुणाला दिली आहे हेच माहिती नाही. महाराज जिथं शस्त्र ठेवलंय तिथं हजर असेल तर आपल्याला निश्चित गावतंय. म्हणून सगळ्यांची निवड निश्चिती एकच असावी. असं एक मार्गी ज्यांचा निवड झालेला आहे त्यांना संत एकांती बैसले म्हणावं. सर्व ही सिद्धांत शोधले आणि मग ज्ञानदृष्ट्या अवलोकिले आणि मग सारांश काढले निवडून ते एक विठोबाचे नाम. आणि त्याच्यामुळेच आमचा उद्धार होईल. म्हणून सारासार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे. त्याच ध्रुपद तुकोबाराय सांगतात, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी. घट तराल दुर्घट भव सिंधू, तराल दुर्घट भव सिंधू, तराल दुर्घट भव सिंधू, तराल दुर्घट भव सिंधू,
तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट तराल दुर्घट भव सिंधू, तरावया पार भवसिंधू, तरण्याकरता दुर्घट भवसिंधू आहे म्हणतात. म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट, आणि तराल दुर्घट भवसिंधू, भवसिंधू दुर्घट आहे. नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. ते सगळं कळतंय महाराज, पण मोहाचं एवढं मोठा वर्ण आहे समोर की मोह समोर प्रत्यक्ष मरण जरी आलं तर माणूस महाराज ते माकडे मुठीशी धरले कुठाने, मला जीव जाईल खरं ते मूठ सोडत नाही. रागून नळीला धरलेला आहे, तोडून अर्धा नेला तरी पाय सोडत नाही. मोकळी या पायाचा चवडा गोवी, अधिक एक सुखाचा दृष्टांत दिलाय. शुकनळिके माझी गुंतलासी काय. उंदर सुद्धा जी सापळ्या जातात ती शेंगा खायसाठी काय मरायसाठी? खायसाठी महाराज. हे आम्ही सुद्धा कशासाठी जेळ्या चिरलाव, त्याला माया जाळ म्हणतात महाराज, जाळ म्हणतात काही बुवा. जाळ न महाराज, जाळ काय पिटवून रिकामा होईल, हे असं जाळ आहे, आत गेलं की बाहेर येत नाही. आणि लाता हा झाडल्याशिवाय राहत नाही. हरिण एकदा जाळ्यात सापडला की तो जसं लाता झाडेल तसं तो जास्तच आवळतंय का कमी? जास्त आवळतंय. तसं आम्ही आत जसं जसं या कप्प्यात उतरू तसं तसं आम्ही जास्तच खोलात चाललोय. आणि मग ही अंधाराची वाट आहे महाराज. म्हणून याला इंद्रिय जय केल्याशिवाय याचं दार आम्हाला उघडं दिसणार नाही. वासना संपवावी लागेल आणि मग संकल्प सोडून मन असं बाहेर आलं पाहिजे. आणि मग त्या मनाला एकदा मन हे रामरंगी रंगले, मन हे रामरूपावर यायला पाहिजे. आणि हे मन हेच महाराज यातून आम्हाला बाहेर काढेल. पण या मनाला असा चांगला विचार करायला लावायचं, वाईट विचार करायला लावायचे नाही. म्हणून असते 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 आता 3 पेरावलं 2 पेरावं यावं. यावर्षी कारखाना सुरू झाला की 2 पेर वाढ मारायचो. जरा बदल थोडा थोडा करूया. 1 वर्ष असं येईल की बरोबर जिथं वर वाडं धरलंय तिथनच मारायचं. नाहीतर 4-4 पेढे मारा. मांगनूरला गेलो तिथं लोक सांगायला लागले आमच्याकडे 3च सांगू नकोसा महाराज, 4 वर आहेत म्हणाले. 4 पेरावर वाडा धरणारे लोक आहेत म्हटले. आश्चर्य केले मी. माझा दृष्टांत सांगायचा कसा अडचण पडते लोकांना, की लोकांना इतकी हाव कशाची सुटलेली आहे. आपल्या बांधावर जरी उभारलं तरी दुसऱ्याच्याच बांधाचा गड्डा दिसतोय. काय त्या मनावर किती विचार, किती महाराज संस्कार झाले असतील. दुष्टतेचे संस्कार, चोरीचे संस्कार, पापाचे संस्कार, आणि ह्यानं वज्रलेप होणे अभक्ताशी. हे पाप परत मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थांची या बापे. मनात केलेले वाईट संकल्प महाराज तीर्थाच्या पाण्यानं धुवून जात नाही. महामळे मन होते जे शुद्ध चोकाळले स्फटिक जैसे. कधी होईल तर नामस्मरणाच्या बळावर होईल. म्हणून तुकोबारे सांगतात विचार नामस्मरणाचा करावा. थोडा थोडा नाम आणि नामी याचा विचार झाला की नामीने मी घेणारा, नाम घेणारा मी आणि नामधारक आहे मी आणि तो नामी हे एकच आहेत असं ज्या दिवशी कळून येईल त्यावेळी आस्ते 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 यातून आपली काय होईल, सुटका होईल. म्हणून ते सांगतात तरावया पार भविष्य. आम्हाला तरायचं आहे, स्वबळावर नाही तरता येणार तरी देखील विचार करूया. याला 3 टप्पे सांगितले, आत्मानात्मा, सारासार आणि नित्यानित्य विचार. हे झाले की तुकोबाराय सांगतात नाशिवंत देह जाणार सकळ. जाणार आहे एवढं तरी लक्षात घ्या. आणि मग आयुष्य खातो काळ सावधान. सावध राहणं हे साधकाचं काम आहे. सावध कोण कोण राहिले तर सगळे संत सावधान राहिले. आम्हाला मात्र सावधान होता येत नाही. सावधान 80 काय ते विचारा, आले हो संसारा सकळही. अंतिसमयाचा करणे विचार, वेचिती सादर घटका पळे. आणि मग मरणाच्या वेळी तळमळ होते, जीवाची तगमग होते. ती वेळ आणि ती अवस्था काय जो मरतोय त्याला सांगता येत नाही. आणि जो जवळ बसलाय त्याला कळत, त्याला वाटते मीच मरा लागलोय. ज्याला बसलाय जवळ त्याला देखील आपलं मरण आठवतं, एवढी वाईट वेळ असते. ते म्हणून नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढता कुडी प्राणा. म्हणून नाशिवंत देह सगळ्यांचेच आहेत, आमचाच देह असं नाही महाराज. इथं रामकृष्णांचे देह देखील नाशिवंतच आहेत. आम्ही देव म्हणून मानत नाही. तुकोबारायांचा देह देखील नाशिवंत नव्हता का हो? नाशिवंतच होता. ज्ञानोबारायांचा देह देखील काय नाशिवंतच होता. पण ते ब्रह्मरूपानं राहिले, त्यांनी समाधी घेतली. ती काय मड्याची समाधी नव्हे. आजही ज्ञानोबाराय ब्रह्मरूपात आहेत. आजही ते महाराज काय देतात, साक्षात्कार देतात. मेलेल्या माणसाला तसा सगुण साक्षात्कार देता येत नाही. ज्ञानोबारायांना तुकोबारायांना साक्षात्कार का देता येतो तर त्यांचे चैतन्य रूपी देह झालेले आहेत, ब्रह्मस्वरूपात ते पोचलेले आहेत. म्हणून त्यांना हैबत बाबांना त्यांनी काय दिली, अनुभूती दिली.
त्यांनी धरणे करायला अनुभूती दिली, नाथबाबांना त्यांनी ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याकरता ज्ञानोबा यांनी अनुभूती दिली. याचा हेतू काय, त्यांचे देह चैतन्यमय होते, भगवत देह होते, आणि मग तिथं मायेचा त्यांना वारा लागत नाही. नाहीतर आमचे तुमचे देह सगळे महाराज हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाक पाकडू तव हे सरे, हे विपायागीत पडे तरी भस्म निवडे, झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा, या चुकेतो ही काजा तरी होय कृमीचा पंजा, हा परिणामी कपितजा कश्मलुगा. शेवटी हा विचार नाशिवंतच आहे. आणि मग या देहाच्या 80 दशाने आत्मा तो येता इंसा नित्य सिद्ध पैसा अनादिपणे, अनादि काय टिकणार आहे आणि काय क्षणभर टिकणार आहे. म्हणून लहान मुलासारखं बाजारात गेल्यानंतर महाराज वडील त्याला सांगतोय, अरे हे घेऊया, हे चांगलं आहे, ते नाही म्हणते, ते गाजराची मोडून खात्यालाच ते मागणार, त्याला चांगलं काय दिलेलं कळणार नाही. तसं आम्हाला देखील चांगली सवय लागली पाहिजे आणि चांगल्या सवयी ह्या दाखवल्या पाहिजेत. समाजात सुद्धा महाराज जे ज्येष्ठ माणसं आहेत, हे तर वडील जे जे करीती, बुवा लोकांनी सुद्धा कीर्तन कडू लागे ना का, पण महाराज चांगला डोस दिला पाहिजे. उगाच काय गिराक येते म्हणून 20 गोळीचा कोर्स कर नाही, असं त्याला असं अचूक वर्म दिलं पाहिजे औषध, की मग काय केल्यानं काय होईल, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. तुकोबारायांनी वर्मावर बोट ठेवलं महाराज. सर्व साधनांचे भवसिंधू उतरी, भवसिंधू उतरण्याकरता एकच औषध आहे, त्याचाच विचार करावा, कारण हे सगळं नाशिवंत आहे असं कळणाऱ्या साधकासाठी सांगतात. तरावया पार भवसिंधू अविनाशी आणि विनाशी, याचा सारासार विवेक एकदा कळाला की मग हा विवेक कोणाच्या जवळ होईल, तर हे संतांच्या संगतीत होईल. हे काय संसार संगे परमार्थ जोडे, हे ना घडे जाणते न म्हणतात, हिंडग्याच्या आळा अवघीचे पाडे, ते काय गोडी निवडावी. की शेवटी रस निघाल्यानंतर उसाचा शेवटी काय राहतं, चिपाळच राहतात. त्या नियमानं संसारी माणसाचं सगळं सत्व निघालेलं आहे. मोहानं सगळं विषय गर्ती गुंतून गेलेल्यामुळे या कर्दमामध्ये, या चिखलामध्ये अडकून आम्ही सगळे ते बेडकासारखे झालेले आहोत. आणि मग आम्हाला कमलकंदा आणि दरदोरी नांदणूक एकेची घे तरी परागो से विजय भ्रमरू एकाचे. आम्ही चिखलात असल्यामुळं आम्हाला तेच आमचं साम्राज्य वाटतं. वास्तविक परागकण सेवन करून जाणारा वेगळाच आहे, आणि मग तो एकटा आहे. त्याला कधी तो केसर कधी पराग घेऊन गेला हेही त्या फुलाला कळत नाही, एवढा त्याच्यात बारकाव आहे. त्याची लक्षणं वेगळी आहेत, त्याच्याकडे धसमसळेपणा नाही. अति हळुवारपणे चित्ता अनुनिया, परमार्थ अति हळुवार चित्ताचा आहे. आणि आम्ही मात्र गाळात काय करतोय, उड्या मारतोय. डुंबाई पाहिजे, बरोबर आहे की नाही, कशात डुंबाई पाहिजे, गाळात काय, चांगल्या पाण्यात, शुद्ध पाण्यात. आणि परमार्थाचं शुद्ध पाणी हे महाराज संतांच्याच घरात भेटेल, नाथबाबांच्या घरात भेटेल, तुकोबारायांच्या घरात भेटेल. मग अशा घरामध्ये वैभव कमी आहे म्हणून आम्ही जात नाही, आम्ही श्रीमंताच्या वचनीला जातोय, मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांच्या. हे असं का म्हणावं लागतं महाराज, माळकरी असूनही महाराज तुकोबारायांची जर अनुयायी असेल तर महाराज श्रीमंती, धन, मान, सत्ता, प्रतिष्ठा याच्या दरबाराला आम्हाला जायची गरज नाही. कारण आमचे महाराजच जर तिकडे गेले नसले तर आम्ही कसं त्या बाजूला जाता येईल सांगा. म्हणून अनुयायी पारमार्थिक लोकांनी, सगळ्या साधकांनी वाट एकदा तुकोबारायांची चोखाळली तर मग त्यांना जे पाहिजे तसं वागता आलं पाहिजे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची. तुकोबाराया हे गरीब होते का, गरिबी स्वीकारली त्यांनी. परिसा भागवतांनी परीस दिला, कुणाला, नामदेव राजाईला दिला, परिसा भागवताच्या बायकोनी. हे बायकाच माघारी असं काहीतरी काम करते. तिनं तिला दिला, ती काहीतरी लावून ओलातण्याला दिल म्हणून दिलं. तिनं महाराज ते द्यायची विसरली का काय की नाही, नामदेवरायांना घरात आले दिसला, हा कोणी परीस आणलाय म्हणाले. असं रुक्मिणी मातेच्या उपासनेनं त्यांना प्रसन्न झाली रुक्मिणी माता. कारण ते भागवत सांगायचे नाही रुक्मिणीच्या रावळात, परिसा भागवत. आणि परिसा भागवतांचा अधिकार मोठा. रुक्मिणी आईचे मोठे भक्त ते, आईसाहेबांचे. आईसाहेबांनी त्यांना साक्षात लंका दाखवून आणून दिली, हातावर बसवून लंकेतनं फिरवून आणून दाखवलं. लंका अशी आहे, बिभीषणाचं घर असं आहे. भागवतात सगळं वर्णन जसं आहे तसं दाखवलं. एवढं भक्त होते, मोठे होते परिसा भागवत. पण अहंकार मोठा नामदेवरायांचा, आणि त्यांचा काय राहायचा, थोडासा द्वेष राहायचा. आणि मग नामदेवरायांच्या मनात काय नसायचं, सर्वाभूती पाहे एक वासुदेव. नामदेवराया साम्य बुद्धीवर होते. पण परिसा भागवताना म्हटलं, बायकोनं दिलेला परीस याच्या बायकोनं न महाराज ठेवता आला नाही. नामदेवरायांनी रागानं टाकला, माझ्या मत्सरामुळे यानं टाकला म्हणून महाराज त्याच्यावर रागाला आले, शिव्या शब्द द्यायला लागले. नामदेवराय म्हणाले, तुझा कोणता परीस आहे बघूया म्हणाले, चल चंद्रभागेत. आणि त्यांनी मोठभर महाराज वंजळभर खडे काढले चंद्रभागेतले. प्रत्येक दगडाला महाराज लोखंड लावलं तर सोनं व्हायचं. सगळी वाळूच महाराज त्यांनी परीसच चंद्रभागा करून टाकली. मला सांगा, ज्यांना चंद्रभागा परीस करता येते त्याला हे कुळाचळ सगळं परीस करता येणार नाही. नुसती चंद्रभागाच करता येईल एवढं सामर्थ्य होतं त्यांच्याकडे.
की प्रत्यक्ष प्रचित हे वाळवंटी परिस केली, हरपली विषमता द्वैतबुद्धी हरपली. की परिसा भागवत म्हणतात, माझी नामदेवरायांनी माझी विषमता घालवली, द्वैतबुद्धी घालवली. नामदेवरायांचा एवढा अधिकार बघितल्यानंतर ते शरण आले. हेतू मला इतका सांगायचा आहे, त्या नामदेवरायांना घरात 14 जण होती, खायला काय नाही म्हणून राजाई पांडुरंगाला शिवे देते. हे सोनं ज्यांच्या मालकाला करता येतंय तो गरीब होता म्हणायचा का गरिबी स्वीकारली, एवढं मला विचारायचं. मग स्वीकारण्याला ताकद लागते का गरीब असण्याला ताकद? गरीब असणे प्रारब्धान पाप आहे आमचं, आणि गरिबी सामान्य राहणं विशेष असून हे अवघड आहे महाराज. एवढं मोठं ब्रह्मज्ञान असावं, अनुभव असावा, जग फिरलेला असावं, आणि देशमुख काका म्हणे सामान्य घरात राहावं, त्याला साधू म्हणायचा. साधू काय महाराज, असा तुऱ्याचा पटका हे काढून पट्ट्याचं म्हणजे मोठं निसून मला ज्ञान पंडित म्हणा, मागं पुढं पदवी लावा, असला साधू नसतो. साधू हा जवळ गेला तरी कळू नये, लक्षण आहे साधूचं. निरपेक्षता मुख्य, नासिक, परमार्थातलं खरं ना काही निरपेक्ष असणारा साधू असतो, आणि ज्याला अपेक्षा नाही असे निरपेक्ष महाराज कितीतरी लोक आपल्यामध्ये आहेत, पण लोक आपले तिकडे जायला नाहीत, आणि त्यांच्या संगतीत गेलं तर हे होत आहे. म्हणून परिसा भागवतांना ज्यावेळी नामदेवराय कळले त्यावेळी नामदेवरायांच्या योग्यतेचा अनुभव त्यांना आला. हे किती लोकांना त्या काळात आला. छत्रपती हे महाराज वैभव संपन्न होते, शिखरावर होते, पण तुकोबारायांना ते शरण आले. याचा अर्थ काय, ते त्यांना मानत नव्हते, हे करत नव्हते, त्यांना कमी समजत होते, त्यांचा नजराणा घालवला म्हणून अवहेर केला म्हणजे छत्रपती हे खाली आहेत, ते मी उंच आहे असा त्यांचा भाव नव्हता. त्यांना असं वाटत होतं मी पांडुरंगाचा भक्त आहे, आणि पांडुरंगाच्या भक्तानं जन तन धन काय त्रणाही समान. मला जनही सारखंच आहे, धनही सारखंच आहे, सोनही मला माती समानच आहे. सोने रूपा आम्हा प्रत्येके समान, माणिक पाषाण, राजा काय आणि रंक काय, मुंगे आणि राव आम्हा सारखाची. ही साम्य बुद्धी वैभव आहे महाराज, हे परमार्थाचं वैभव. आणि अशा वैभव संपन्नतेनं संपत्ती, ती खरी संपत्ती म्हणायची. त्याला परमार्थात समाधी षटक संपत्ती म्हणतात. संपत्ती शब्द त्याच्या करताय, संपत्ती म्हणजे घरात ठेवलेलं सोनं नाणं नव्हे, ती नाशिवंतच आहे महाराज, ती काय उपयोगाला येणं शक्य नाही. तरी देखील या धनाचा न धरी विश्वास नाही शी तरुवर छाया, या आता यातीन चुके हे मग भोगीशील काय, या हरिभजने विन तुझे जन्म जाते वाया, या लागे वैकुंठनाथाच्या रे तू चिंती पारे पाया, ओम नमो भगवते वासुदेवाया. पण हे असं कळवून घ्यायला पाहिजे. सांगता येते सोपं, पण बंडल सोनं पैशाची बघितल्यावर काय महाराज आम्ही माळ सुद्धा काढून टाकू, काय सांगता यायचं नाही. असं काय येतं, गरिबी भोगलेली असते, श्रीमंती मिळाव्याची अपेक्षा असते, आणि एकदा पैसे जवळ आले कुठला देव, कुठलं शास्त्र, कुठला गुरु, नि कोण आई बाप ओळखत नाहीत महाराज. पैसे असणारीच माणसं आई वडिलांना सांभाळत नाहीत, पैसे असणारीच माणसं घराकडे यायला तयार नाहीत, आणि मग माझे माहेर पंढरी कशाला उस अभंग म्हणायचे महाराज. तुकोबारायांनी म्हणावं पंढरी आहे माझे, तिथं माझे गरुड बंधू पुंडलिक आहेत, भाऊ माझे आहेत, तिथं राही रुक्माई माझी आई आहे. महाराज काय व्यापक तुकोबारायांची भूमिका असेल. आपल्या आईचा तर त्यांनी सांभाळ केलाच कनकाईचा, पण रुक्माई मातेला आई म्हणावं, हे भक्तीचं वैभव आहे आमच्या. म्हणून तुकोबारायांच्याकडे बघत असताना आध्यात्मिक दृष्टीने बघावं, आधी भौतिक दृष्टीने बघू नाही. अशी नजर ज्याला आलेली आहे त्यांच्या संगतीत परमार्थ करावा. परमार्थ काय अशी कपडे घालून आलेल्याच्या संगतीत करायचा, त्याला लवकर जेवाय घालायचं नाही, मुरगुडला नेऊन सोडायचं. लवकर गाडी ज्याला गावल असे, नाही तर जमलं तर निप्पाणीला नेऊन सोडावं. का तर ती फार काळ इथं ती संगत ठेवू नाही. का संत हे खरोखर महाराज बोलवायला दिसणारच नाहीत तुम्हाला, आणि कुणाच्या गावात ते जाणारच नाही. आम्ही रोज एखाद्या गावात, आम्ही का संत, हे आमचं कसं झालं, खोक्यावर कोणतरी उभारतोय, नाक्यावर उभारतोय, असलं संत असतात. संत समागमी उगच म्हटले बहु अवघड आहे संत. देव एक वेळ भेटेल, सगळेच मोठे मोठे कीर्तनकार सांगतात महाराज, हे काय कुठं लिहिलेलं नाही वाक्य, पण संत मात्र तुम्हाला भेटणं अवघड. 80 याने भेटती ते साधू, हे नाथबाबा सांगतात, आणि 80 याने हे तुकाराम महाराज सांगतात. अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोहमाया मिथ्या, वरते समाधानी जाणोनी नेनता, साधू भेट देते तयाव चित्तारे, नाही सांडे मांडीचा सायास, साधू दर्शन नितकाळ त्यास तुका म्हणे, जो विठला जाणीवे सरे, ज्याची जाणीव संपलेली आहे, जो जाणीवेच्या वेगळा झालेला आहे, म्हणून होई वृत्तीसी वेगळा तोडी जाणीवेची कळा. जाणीव ज्याची तुटलेली आहे, मी हे ज्याचं उरलेलंच नाही, अशा पुरुषाला खरा संतत्वाचा अनुभव आला म्हणायचा. आणि मग अशा संगतीला कुठला काळ त्याच्याजवळ येतो महाराज. कळ सुटला कळी काळा बापुडिया रे, त्याच्या रात्रंदिवस मुखात नाव असतं महाराज. आणि मग त्यांनी यम सांगे दुता, तुम्ही जावे मृत्यू लोका, किंवा यमधर्म सांगे दुता, तुम्हा नाही ते सत्ता, जेते होय हरिकथा, सदा घोषणामाचा, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा,
सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. आणि मग आले हरीचे विनट वीर विठ्ठलाचे सुभट, किंवा पुढे यमदूत पळत पुरला अंत महादोषा. आले हरीचे विनट, कुंचे पताका झळकती दुसरा अभंग आहे. त्यामध्ये यमधर्म आधी सांगतात. यमाचे दूत महाराज आले, पुढे यमदूत पळत पुरला अंत महादोषा. म्हणजे आले वैष्णव डिंगर, भेने पळती यमकिंकर. यमकिंकर पळायला लागले महाराज यमाचे दास वैष्णवांना बघून. आणि मग वैष्णवांच्या अंगात एवढं सामर्थ्य आहे, त्यांची संगत कशी असेल. म्हणून ज्याला सगुण साक्षात्कार आलेला आहे त्यांचं वैभव वेगळं असतं महाराज. त्यांच्या संगतीत बसले तर वेगळे अनुभव येतात. जीवाला हलका हलका वाटतं. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. संतांच्या गावात जाऊ, संतांच्या गावी बसे भांडवल. संतांच्या गावी दुःखाचा नाश होतो, प्रेमाचा सुखाळ असतो. हे असं का म्हटलंय तर ज्या खरोखर जिथं खरे संत आहेत महाराज, तिथं जाऊन जर तुम्ही तासभर बसाल तर सुगंध येतो त्या भूमीचा. त्या भूमीमध्ये भूतबाधा होत नाही, त्या भूमीमध्ये कोणालाही दुःख होत नाही, त्या भूमीमध्ये कोणीही गरीब राहत नाही. बाळूमामात कोण आहे आता गरीब? एक आमुषा झाली की बास आहे महाराज. आयुष्यभर फुकट खावावाची अवस्था आहे त्या भागाची. म्हणजे संत जिथं मोकळे बसले तरी महाराज, मरगुबाई देवळात मामा बसले तर केवढा तिथं मोठा आता काय सुरू आहे, मोठा व्यापार सुरू आहे. म्हणजे निदान आर्थिक तरी भूक भागलेली आहे लोकांची. हेतू इतका संत जिथं जातील तिथं त्या भागाचं काय करतात, सोनं करतात. मग तिथं काळाची सत्ता काय नाही, इतरांची सत्ता त्यांच्या समोर चालत नाही. म्हणून आवड धरावी संतांच्या संगतीची, आणि परमार्थाची काय करावी, तातडी करावी. एक वेळ तुमचं जीवन जरी संपत आलं तरी देखील संतांना काळजी असते तुमच्या जीवनाची. वाढवून आयुष्य घेतील आणि तुमचा उद्धार करतील. म्हणून संतांच्या संगतीतच आयुष्य काढावं म्हणतात. कारण इहलोकातले हे सगळे संपत्तीचे, कामिनीचे, कांतीचे हे सगळे धूर आहेत. हे डोळ्याला संत ओळखू देत नाहीत. म्हणून बाळपणापासूनच संस्कार असावेत. कल्याण स्वामी बाळपणापासून होते समर्थांच्या बरोबर. समर्थांच्या जवळ एक मधुकर नावाचा महाराज लहान मुलगा होता. त्यांच्या आईवडिलांनी, तो चांगला देखणा होता, सालस होता, बुद्धिमान होता, म्हणून समर्थांच्याकडे त्यांनी दानच दिला. याला न्या जावं म्हणाले, याचं कल्याण होईल चांगलं काहीतरी. समर्थांनी महाराज त्याला दीक्षा दिली, नेला. एक दिवस भिक्षेला कोण नव्हतं जवळ, आणि मग जवळच्या गावात समर्थ घेऊन गेले त्याला. गेल्यानंतर त्या गावामध्ये दुपारची वेळ झालेली होती भोजनाची, आणि मग त्या गावात मारुतीरायांच्या मंदिरात मुक्काम टाकला. जागा लुटली. रामदास स्वामी आपले समर्थ भिंतीला टेकून बसले आणि मधुकराला सांगितलं, बाबा म्हणाले कोरांना भिक्षा काहीतरी आण जा बघूया. आता 12 वाजता वेळेला सगळी जेवण झालेली होती, कोण आता वाढणार आपल्याला. मग आता कोरडं अन्न आणायचं, मग भिक्षा शिजवायची, मग आम्ही खायची. त्या मधुकराला अडचण वाटली. तरी देखील म्हणाले, आता मग तो आज्ञा पाळणारा होता. गेले भिक्षे करता. गेल्यानंतर सगळीकडे फिरत फिरत मग चौकात आल्यानंतर चौकात त्याला काही लोकांनी टिंगलटवाळी केली. आता हा तुझा स्वामी काय जेवायचा, एवढी भूक त्याला लागत असेल तर त्यानं गृहस्थी स्वीकारावं, कशाला असं पोटासाठी फिरावं. तर मग तिथून तो चालता आला. कुठे मिळेल एवढे पत्ता विचारला तर त्यांनी सांगितले, ते जोशीबुवा राहतात, त्या जोशींच्याकडे जा आणि तू काय कर, भिक्षा, तू उदार आहे, देईल तुला. दारात गेली आणि मग त्यांचा नियम होता, समर्थाची या सेवकाव कृपा आहे, असा भूमंडळी कोण, असा सर्व भूमंडळी कोण आहे. आणि मग जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आरोळी ठोकली, गर्जना मारली. महाराजांनी समोर उभे राहिले. जोशीबुवा बाहेर झाले. आवाज तरी खणखणीत आहे, मूल लहान दिसतंय म्हणाले. आणि काय श्लोक बोललास म्हणाले बाहेर आले, आणि अनेकदा म्हणायला लावला. तुला ह्या श्लोकाचा अर्थ तरी कळतोय का म्हणाले. तो मधुकरांना अनेकदा उच्चारला. आणि मग त्यांना जरासा राग झाला. कुणाला? त्या जोशीबुवांना. ते म्हणाले, हा एवढा अर्थ न कळण्यासारखं काय म्हणाले मधुकर त्यात. तर समर्थाच्या सेवकाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची प्राज्ञा आहे. अखंड अशा भूमंडळात कोण भेटणार नाही, ज्याची लीला अखंड तिन्ही लोक वर्णन करतात. तो माझा स्वामी राम आपल्या भक्ताला कधी उपेक्षित करत नाही, उपेक्षित ठेवत नाही. तो दासाचा अभिमान धरतो. असं सांगितल्यानंतर त्या जोशीबुवाला अनेकच राग आला महाराज. तो पक्का ज्योतिष बघणारा होता. त्या मुलाला मधुकराला बोलवून घेतलं आणि तुझी जन्मवेळ सांग म्हणाला. त्या मुलानं भावनेच्या भरात आपली जन्मवेळ सांगितली. त्यानं जन्म टिप्पण तयार केलं आणि खरोखरच म्हणाला, उद्या 12 वाजता तू मरणार आहेस. आणि खरोखरच वेळ होती महाराज मरणाची ती. आता त्या मुलाला कुठे भिक्षा मागायला आलो असं झालं. आधीच ते लहान महाराज, त्याला ते उद्या मरणार म्हटल्यावर आता आम्हाला सांगितलं आम्ही झोपू रात्रीचं, उगाच कळत नाही म्हणून बरं आहे. आणि मग त्या मधुकराला अडचण वाटली. आता भिक्षा मिळणार पण आलतो एका कारणासाठी, मला मागं दुसरंच लागलं माझ्या. आणि मग त्यांनी काय केलं, मधुकरानं त्या
भिक्षा नाही भेटली, निराश झाला आणि 4 घरं कशी तरी फिरून मागितली आणि गेला गुरुजींच्या पुढे ठेवली भिक्षा आणि रडायला लागला. त्याचा चेहरा रडवेला बघितल्यानंतर स्वामी म्हणाले समर्थ की मधुकरा काय झालं हे तरी सांग. नाही म्हणाले, आमचं गाव अजून फार, मी लांबून आलोय, माझ्या गावाला आईबाबांच्याकडे जायचं झालं तर अजून 4 दिवस लागतील, मी उद्या तर काय होणार, मरणार, माझं अंग तर तापलंय. अरे तू असं काय बोलायला लागलायस म्हणाले. बघा माझ्या अंगाला हात लावून, आणि खरोखरच ताप आलेला होता, अंग कडत म्हणजे तापलेलं होतं. आणि मग त्या मधुकराला इतकं त्रास व्हायला लागला, अंगात ताप वाढला. आणि तो मग माझे आई बाबा कुठं आहेत, मला जाता येणार नाही, स्वामींची अडचण, मी एकदा गुरुत्व स्वीकारलंय. आणि मग तो रडायला लागला. रडता रडता हे सगळं बडबडायचाच, माझी आईची भेट होईल काय, वडिलांची भेट होईल काय. आणि मग आई बाबांना तो त्यात रडतानाच सांगायचा की स्वामींनी मला काय त्रास दिलेला नाही, ते माझी सेवा करतात, आणि मी जर मेलो उद्या तर मला स्वामींचा हा माझा मरणाचा योग स्वामीवर तुम्ही ढकलू नका, स्वामी यातून वेगळे आहेत. असं निर्वाणीचं बोलणं सुरू केल्यावर समर्थांनाही वाईट वाटलं. समर्थांनी मग त्याला जवळ घेतलं, त्याचं जराशी पाठ चोळायची, मग त्याला अंतरून घातलं समर्थांनी. तो होता शुक्रवारचा दिवस. अखंड दिवसभर समर्थांनी कोणाची सेवा केली हो, त्या मधुकराची. ज्यांच्या सेवेकरता महाराज सगळे देवाधिक लोक समर्थांच्या सेवेकरता हजर राहायचे, तो महात्मा कुणाची सेवा करतोय, असं गुरु शिष्य भाव असावा. आणि मग त्याचा अंग दाबत बसले. रात्रीला तो उभा राहायला लागला, ताप वाढत गेला, अंग ठणकून दुखायला लागल्यावर तो रात्रीचं त्याचं बडबडणं बघून समर्थ झोपलेच नाहीत, त्याची परिचर्या करतच राहिले रात्रभर. आणि मग सकाळी उठल्यानंतर मधुकराला म्हणाले, बाबा आता काय करा, आंघोळ करा, आज शनिवार आहे म्हणाले, मारुतीरायांना प्रसाद दाखविला पाहिजे. तो म्हणाला, आता कुठला प्रसाद, आता 12 वाजता काय होणार, मी मरणार. त्याच्या चित्तात तेच, लहान असल्यामुळे डोक्यात बसलेलं. आता म्हणाले, अरे मरतोस तर पारुष्यानं कशाला मरतोस म्हणाले, आंघोळ तरी कर, आणि मग चांगलं मरावं, चांगलं आंघोळ करून निवांत भजन करून मर म्हणाले. आणि मग भिक्षा तूच आणाय जायचं नाही म्हणाले, एकदा जोशीबुवांनी सांगितलंय, मी आता भिक्षा आणणार. समर्थाने महाराज स्वतः भिक्षा आणून त्याची खिचडी तयार केली, मारुतीरायांना दाखवली, त्यालाही खायला दिली. मांडीवर बसवून महाराजांनी आंघोळ घातली. म्हणजे ज्यांच्या तीर्थाची, चरण तीर्थाची अखंड पृथ्वी काय करते, आसुसलेली आहे, त्या समर्थांचं जीवन किती, मांडीवर बसून शिष्याला आंघोळ घातली. आणि मग अशी शिष्याची जो निघे सेवा माने देवा सारिखे, त्याचा फळे उपदेश अनेका दोष पराठे. आणि मग असा गुरु शिष्य भाव. मधुकराला सांगितलं, बाबा तू रात्रभर जाबडत होतास म्हणाले, बडबडत होतास, बरळत होतास, आता काय कर, मी घोंगडं अंतरतो म्हणाले, मी तासभर झोपतो, आणि तू काय कर, जमलं तर माझ्या घोंगड्यावर बस, घोंगडं सोडून कुठं जाऊ नकोस, मला रात्रभर त्रास झाला, मी झोपणार म्हणाले. आणि झोपले कसे बसेने महाराज. मग यमाचे दूत आले, बरोबर 12च्या दरम्यान आले, आणि मग याला बोलवायला लागले, मधुकरा ये म्हणाले बाहेर, तुला आम्ही नेण्याकरता आलोय. आणि मग त्यानं सांगितलं, माझ्या गुरुजीने हे घोंगडं सोडायचं नाही म्हणून सांगितलंय, मला तुम्हाला बाहेर येता येणार नाही. ते महाराज पाश टाकायचे, आणि ते पाश घोंगड्यापर्यंत यायचे, पण त्याला काही पकडता आलं नाही. महाराज त्यानं जसे पाश यायचे तसं तसं त्या मधुकराला असं वाटायला लागलं, या महाराजांच्या घोंगड्यातच काहीतरी सामर्थ्य आहे स्वामीजींच्या. आणि मग शेवटी ते मोठ्या मोठ्यानं गर्जना करून त्याला, ते हे बघा म्हणाले, तुमचा मालक जरी इथं आला तर मी या घोंगड्यावरून बाजूला येणार. आणि मग त्या यमदूतांना असं वाटलं, हे आमच्यानं काम होणं शक्य नाही, हा विष्णुदूत आहे मोठा, आणि मग आम्हाला जायचं झालं यमलोकाला तर मध्ये आम्हाला न भूतो न भविष्यत असे विष्णू लोक मारतात, विष्णूचे सेवक, त्यामुळे विष्णू धारक नामधारकाकडे आम्ही येणं चुकीचं आहे म्हणाले, आमच्या मालकालाच लावून देऊया म्हणाले. आणि मग यमदूत गेले आणि साक्षात यमालाच लावून दिलं. यम आल्यानंतर दारात रेडा दिसायला लागला मधुकराला, आणि मग तो पाश घेऊन यम बघितल्यानंतर हा म्हणाला, हा मगाशी लावून दिलेल्याचा बाबा आहे म्हणाला, हा मगाशी लावून दिलेले तुझे गडी होते म्हणाले, आता तू साक्षात मी म्हंटल म्हणाली, खरोखरच तू आलास काय म्हणाले. एकेरी बोलायला लागला महाराज तो मधुकर. आणि मग त्या यमाला राग आला कितीतरी, अगदी दात ओट करून पाश टाकायचा, पण महाराज ते पाश घोंगड्यापर्यंतच यायचे. आणि मग शेवटी आस्ते 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 घोंगड्यातच महाराज काहीतरी सामर्थ्य आहे समजून त्या मधुकरानं सगळंच घोंगडं आपल्या अंगाला लपेटून ठेवलं. कुठंतरी 4 दशा महाराजांच्या अंगाला लागलेल्या होत्या. आणि मग कितीतरी यमाची वेळ गेली. शेवटी दात हात मोठ खात महाराज हात सोडतच यम निघून गेला. आणि मग समर्थांना जाग आली. समर्थ उठलेली, म्हणाले, मधुकरा म्हणाले, तू मरणार होतास 12 वाजता म्हणाली, तू अजून कसा काय जिवंत आहेस विचार. नाही म्हणाले, ह्या तुमच्या घोंगडीनं माझा जीव वाचवला. झालेली हकीकत सगळी सांगितली. आणि आता म्हणाले, काय कर म्हणाले, मारुतीरायाच्या पाया पड आणि त्या जोशीबुवाच्या दारात काय मागायचा, भिक्षा मागायचा.
आणि मग जातो म्हणाले, पण एक आट आहे म्हणाले, का मधीच आणि तो रेड्यावरून आला तर मला घोंगडं द्या तुमचं. जीवाची अशी अवस्था असते महाराज, किती देव दाखवला तरी संशय जात नाही, काय करूया. आणि मग समर्थाने घे म्हणाले, बळेच घोंगडं दिलं अंगावर. आणि मग जोशीबुवाच्या दारात गेला. समर्थाची या सेवका वक्रप आहे. महाराज जोशीबुवा पळतच आला. आतापर्यंत इतकी गणित केली, पण हे अचूक केलं तर म्हणाला, चुकाय नव्हतं आणि हे चुकलं कसं, यार ते चुकलं, त्यार त्या समर्थ कोणतरी याचा गुरु असला पाहिजे. आणि मग त्या जोशीबुवांना महाराज बोलवून आणलं समर्थाने मंदिरात आणि सांगितलं, जोशीबुवा काय धंदा चांगला काढलाय म्हणाले, सामान्य माणसांच्या मरणाची वेळ सांगून तुम्ही आनंदावर पोट भरता म्हणाले, आणि हे तुमचं जोशीबुवा हे वागणं चुकीचं आहे म्हणाले, तुम्ही शास्त्राचा उपयोग चांगल्यासाठी करा. हे ज्योतिषशास्त्र कशासाठी आहे म्हणाले, तर येणारा पुढला काळ कसा आहे हे बघावं, लोकांना त्या दुर्धर संसारातून बाहेर काढावं, हरिनामाच्या मार्गाला लावावं, उरलेली वेळ सत्कारणी लागावी, म्हणून त्याला जाग करण्यासाठी ज्योतिष आहे. अशा मरणाच्या वेळा सांगून भीती दाखवण्याकरता अजिबात नाही. आणि आता हे काय करा, हे तुम्ही आयुष्य सत्कारणी लावा. मधुकर उगाच शिष्य होता माझा म्हणून मी टिकवला म्हणाले. सामान्य लोकांचा तुम्ही जीव घेत असाल तर तुम्ही नरकाला जाल म्हणाले. रामरायाची आज्ञा म्हणून आजपासून ज्योतिषाचा चांगला वापर करा, असं समर्थाने ठणकावून सांगितलं. हे तू काय, संत हे जगत कल्याणाकरता येतात, त्यांच्या संगतीला बसून आपल्याला उद्धार होईल, इतरांच्या वळचणीला बसून अजिबात उपयोग होणं शक्य नाही. प्रतिष्ठा मिळेल पण मुक्त होणार नाही. मुक्त व्हायचं झालं तर जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी, म्हणून आळंदीत अजान वृक्षाच्या कपायथ्याला पिंपळाच्या पाराखाली जर बसलं तर मुक्त होईल महाराज. तिथले कावळ्या चिमणी मुक्त होतील, तेथील तृण आणि पाषाण तेही देव. अजान वृक्ष महाराज, मणिकर्णिका, भागीरथी, इंद्रायणी हे सगळे देवच झालेले आहेत. पण संतांच्या संगतीत जे जे येईल त्याचा उद्धार होईल. तुकोबाराय सांगतात, इथं मानवाला माणसाच्या डोळ्यामध्ये सामान्य धूर डोळ्यात गेला तर पुढलं दिसत नाही, म्हणून धुराचा शब्द वापरलेला आहे. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे. अनेकांच्या डोळ्यामध्ये अनेक पद्धतीचा धूर असतो. तो धूर घालवण्याचं काम महाराज देवाशिवाय कोणी करत नाही. त्याच्याकरता तो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, म्हणून त्याच्याजवळ कोणाचंही बळ चाललं नाही. नाही देवापुढे भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ म्हणतात. पण तो देव भावनेनच फक्त वश होईल, इतर कोणतंही बळ देवाला वाकवू शकत नाही. इथं वाकवायचं झालं तर फक्त भावनेचंच बळ देवाला वाकवू शकतं. म्हणून इतर कोणतेही डोळ्यातलं यालागी शरीर सांडवा की जे सकळ गुणाचे लोण उतरी जे, आणि संपत्ती मधो सांडे कुरवंडी करून. इथं लक्ष्मी मुख्य नायिका होती, तीही पाय चेपत राहिली. शेषाने महाराज काय केला, अंतरून तळवटी दडून बसला, वेद मुखा राहिला. एवढं सामर्थ्य द्या परमात्म्याचं. तो परमात्मा साक्षात पांडुरंगाच्या रूपानं आमचा काय आहे, आराध्य आहे, उपास्य आहे. म्हणून पांडुरंगाचं आध्यात्मिक जी उंची आहे देवाच्या आत्मस्वरूपाची आपली, ती तो नेहमी एकच आहे. अशा उंचीवर गेल्यानंतर हे सामान्य विषय कसले असतात महाराज, हे प्रतिबंध आहेत. हे दूर करण्यासाठी इथं फारसं रमायचं नाही म्हणतात. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे किंवा नका डोळे धुरे भरणी राहो. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव ठारा. महाराज ज्ञानेश्वर माऊली हरे. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे किंवा नका डोळे धुरे भरणी राहो. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. बापूंनी महिन्याची वारी केली, घडेल तेवढं महाराज हरिनाम साध्या भावनेनं का असेना पण केलं ते त्यांच्या बरोबरच त्यांना नेता आलं. काय कळेल न कळेल पण हे हरिनामाचं काय घडावं, आपल्याकडून होता होईल तेवढी सेवा घडावी, नामस्मरण घडावं. त्या निमित्तानं महाराज आम्हाला देखील ओढूनच आणलंय म्हणायचं. हे भाग्य त्यांच्यामुळे आम्ही आज हरी हरी म्हणतोय. काही होईना का पण थोडंसं कासांना नित्य नामस्मरण व्हावं, शाश्वताचा नियम असावा, घर बसल्या जप व्हावा, आपल्याकडून थोडं थोडं वाचन व्हावं, वेग वाढवायचा आहे, अभ्यासाचा पाऊल असते वाढवायचा. हे जसं आम्हाला हाव आहे शेतीची इतर कामाची, तशी परमार्थाची देखील हाव सुटावी. आता कीर्तनला वेळ होते असं वाटतंय, मला सुद्धा ते वाटतंय, पण हेच पाणी पाजाय गेल्यावर रातभर कवा रात जाईल असं होतंय. हेतू इतकाच की आम्हाला आपल्या फायद्याचं जे आहे तेवढं कळतंय, पण हा खरा फायदा आहे. 80 जोडी करा
रामकंठी धरा. हा उपदेश पण सांगतोय असं नाही, कळणारी सगळी मंडळी आहे म्हणून आपण आपला मीपणा असते 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 गलित व्हावा आणि आपला नाशवंत देह एवढं कळावं. याला चांगलं सांभाळायचं. नाशवंत आहे म्हणून कुठेही मला सड बघून पाय द्यायचा नाही. शाळवाच्या सडात कसं बिबिन चपलाचं पळायचं नाही. हे एकदाच मिळणार आहे. मिळालेलं कळावं आणि कळालेलं शेवटी देवरूप व्हावं. आणि एवढा विचार या शरीरामध्ये केलेला आहे. कसंही हे वापरायचं नाही. मला हे दुःख देतं. मग दुःखदायी विचार असतात ते निरर्थक असतात आणि मग अनात्म वस्तू म्हणून शरीराकडे नाही बघायचं. ह्याच्यात जोपर्यंत आहे तोपर्यंत हे लाईटला धरायचं, पण वर कोटिंग असणाऱ्या वायरीला धरायचं. काय कोटिंग काढलेल्याला धरून चालेल. तसं इन्सुलेट वर काहीतरी महाराज प्रतिबंध असावा. तर शरीराला प्रतिबंध आहे अज्ञानाचा. त्या अज्ञानामुळे आम्हाला काय भासत आहे, मी चैतन्य रूप आहे कळत नाही. आत उघडून जरा बघायची तयारी करावी आणि असा विच्छेद करून बघण्याची ज्याची तयारी आहे त्याला मुमुक्षु म्हणतात. आणि त्या मुमुक्षुनं घर बसल्या काही का असेना वाचायचं पुस्तकं 4 घरात महाराज असावी. मी काय उपदेश म्हणून सांगतोय असं अजिबात धरायचं नाही. ही गोष्ट क्वचितच एखाद्याला कळते. महाराज काकाने किती वाचलं असेल, आमच्या मोठ्या जुन्या कीर्तनकारांनी किती वाचलं असेल. त्यावेळी काय नव्हतं, TV वगैरे काही साधनं नव्हती. त्यावेळी त्यांनी अफाट अभ्यास केला असेल, किती पाठांतर केलं असेल. आम्हाला पुढलं म्हणायला गेलं की मागलं सरते, मागलं पुढल्याच जातंय. आता तुम्ही वाचाय नसल्यामुळे आमचा हे धंदा चाललाय. पण गुरुजी म्हणा, साहेब आहेत, काय सोपान आहेत, असल्या माणसांना नाही कळते कुठं चुकलंय. कारण यमक चुकलं की लगेच आमची माणसं वळखतात. हे ह्यातलं नव्हतं. आणि मग नाट पाठवीन आणि बालक्रीडा कुठली पाठवील आम्हाला. नाट मागं पुढं होतोय म्हणतात. साठा बंगायत महाराज, पण पाठ व्हायला कितीतरी आम्हाला त्रास होतोय. म्हणून भाग्यानं देवानं ही कृपा करून आपल्या मुखामध्ये ती बसवून घ्यावं. ही वाणी तुकोबारायांची आहे. ती कशी आमच्या तोंडात बसेल. आम्ही माहीला पळताव, उरसाला पळताव नाही, त्या तोंडात ही वाणी बसणं शक्य नाही. पण आपण आस्ते आस्ते कमी करूया आणि मग थोडे जीवनात चांगले आदर्श घेऊया. मोठ्या मोठ्या संतांचे चरित्र वाचूया त्या निमित्तानं. तर पुण्यतिथी हे असे केलेलं सफल होईल महाराज. त्यांनी मिळवलं, जे गेले निधाई झाले, पुढे गेले ते. आता आम्ही मात्र काय करायला पाहिजे, त्यांचा मार्ग शोधत मागं त्यांच्या जाऊया. आणि मग चला जावं तया गावा नामधारकाच्या शिवा. त्यांच्या नामधारकाचं गाव क्वचितच असतं. ते नामधारकाचं गाव गोंदवले, तिहू, माणगावचे आपले टेंबे स्वामी हे क्वचितच दिसतात आपल्याला. आणि मग असे नामधारक क्वचित असल्यामुळे ती साधना करणारे लोक दुर्मिळ आहेत. त्यामुळे निश्चय होत नाही. पण काय नेमकं करावं हा निर्णय तुकोबारा या अभंगात सांगतात. इतरांच्या अजिबात वाऱ्याला देखील जायचं नाही. नको दुर्जनाचा संग क्षणक्षणा चित्त म्हणून. आम्ही शहाण्या माणसानं कुठं नाच गाणं सुरू असेल, वाजप सुरू असेल, दंगा सुरू असेल, त्याचा अजिबात जायचं नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. मनाला अतिशय संकोच करत करत अल्प जीवन करी तुका म्हणे साधे हरी. खाण्यापिण्यावरली मदार काढावी, शरीरावरली मिजास काढावी, कपड्यावरली मिजास काढावी, आरशात बघणं टाळावं. गंध सुद्धा स्वतःच कसावी लागणा वाकडा तिकडा लावायची तयारी असावी. पटका सुद्धा बिन बघायच्या आधी बांधता आला पाहिजे. प्रयोग करायला पाहिजे याचे. त्यानं इस्त्रीच पाहिजे असं नाही. शेंट मारूच नाही मग परमार्थ उरला नाही महाराज. आणि फार रमावं रंगावं असं पै पाहुण्याच्यात वाटत असलं तर त्यानं माझ्या मते माळच घालू नये. कारण तो त्याचा पंथच नव्हे. पै पाहुणे, धनदारा, पुत्रजन यामध्ये वारकऱ्यानं रमुने राहायचं त्यातच. ही माझी असं समजून राहायचं. आसक्ती रान भीष्वंग असं एकमेव अद्वितीय जीवन असावं. एकटं नव्हे. एकटं राहणं म्हणजे एकटं काढतात बाजूला, तसलं नाही. एकमेव अद्वितीय. नाही सगळ्या घरान मला हे गळलंय की का म्हणा असलं म्हणण्याला काय. ते सोहळा नव्हे, ती पिढा म्हणायची तसल्याची. म्हणून तुकोबारायांच्या जीवनाचा सोहळा झाला, ज्ञानोबारायांच्या जीवनाचा सोहळा झाला. आमची सुद्धा माघारी कोणीतरी पुण्यतिथी करावी अशी महाराज पुढली मंडळी घरात आपल्या जन्माला असावी. भाग्यानं हे सगळं लाभलं. त्यांच्या निमित्तानं त्यांच्या दारात अन्नदानही झालं आणि झालं. हे काही कीर्तनला सांगितलंय म्हणून सांगतोय असं नाही. हा कलियुगाचा काळ आहे. हे सुद्धा आता घडणं शक्य नाही, दुर्मिळ आहे. कुठेतरी महाराज सप्ते सुरू आहेत, कुठेतरी ही सेवा सुरू आहे. या निमित्तानं झालेली सेवा ही त्यांच्या चरणावर पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय.